प्रेक्षकांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या महिला दिनाच्या शुभेच्छा देताना दरवेळी वेगवेगळे विचार माझ्या मनामध्ये असतात. महिला म्हणून महिलांचा प्रवास हा खूप खूप मागे नेऊन आपल्याला ठेवतो आणि तेथून सुरुवात करून आज जी महिला आहे उभी स्वतःच्या पायावर, तिच्या समाजाच्या शक्तीविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत आत्मविश्वासही असतो आणि तेवढेच प्रश्नचिन्हही असतात. पहिले महिलेला जन्म घेण्याचा अधिकार ही लढाई होती, मग शिक्षण घेण्याचा अधिकार ही लढाई होती, मग स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा अधिकार ही लढाई होती आणि आता आर्थिकदृष्ट्या सक्षम जरी महिला झाली असेल तरी सामाजिकदृष्ट्या महिला सक्षम झाली आहे का आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम आणि पुरुषांच्या अगदी बरोबरीने उभं राहण्याचा अधिकार ही मला वाटतं महिलेच्या पुढच्या जीवनामधली लढाई आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध सरकारांनी विविध पावलं उचलली. महिलेच्या उन्नतीसाठी, महिला वर्गाच्या उत्थानासाठी, त्यांना बरोबरीचा दर्जा देण्यासाठी आणि त्यांचे अधिकार त्यांना देण्यासाठी विविध कायदेही झाले. पण या कायद्यांचं आकलन आणि हा कायदा वापरण्याची शक्ती ही महिलांमध्ये असली पाहिजे. यासाठी फार जागरूकता आणण्याची गरज आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मी समस्त महिला वर्गांना एकच आवाहन करते की आपण स्वतः महिला म्हणून जन्म घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण दुसऱ्या महिलेचा आदर करण्याची आवश्यकता आहे. आपण दुसऱ्या महिलेला ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि आत्ताच्या सामाजिक बदलत्या परिस्थितीमध्ये महिलेचा सन्मान हा जेवढा पूर्वी व्हायचा तेवढा होतो का हा आपल्याला एक प्रश्न आहे. महिला घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडली जरी असेल तरी तिच्या नोकरीच्या ठिकाणी, तिच्या कामाच्या ठिकाणी, ज्या करिअरमध्ये ती काम करत आहे त्या ठिकाणी तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. तिला अनेक वेळा अनेक लढ्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी सरकार, महिला संघटना या त्यांच्या पाठीशी असणं आवश्यक आहे. व महिलांच्या जागरूकतेसाठी, महिलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांनी संरक्षण स्वतःचं आवाज उठवून घ्यावं यासाठी वेगवेगळे कायदे निर्माण झालेले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार, अगदी लहान मुलींवर होणारे अत्याचार याबद्दल वेगवेगळे निर्णय कायदे देशभरात झाले आणि ह्या कायद्यांचा आता एक वचक महिलांवर अन्याय करणाऱ्या लोकांवर हा बसला पाहिजे अशी भावना आहे. नमस्कार. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम स्त्री मनाची गुंफी. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या संवेदनशील जीवनाचं प्रतिबिंब ज्या कवितांमधून उमटलंय अशा स्त्री जीवनाच्या कवितांचं सादरीकरण करण्यासाठी आज काही नामवंत कवी आणि कवयित्री आपल्यासोबत आहेत. स्त्रीच्या जीवनातल्या विविध टप्प्यांवर तिचं आयुष्य वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतं. त्या त्या टप्प्यावर तिची आयुष्यातली भूमिका ही वेगळी वेगळी असते आणि यातूनच ती शोधत असते तिचं स्त्रीत्व. प्रत्येक नात्याचा बंध उलगडताना कधी तिला ती सापडते तर कधी ती त्या नात्यामध्ये हरवून सुद्धा जाते. कोणत्याही स्त्रीच्या जगण्याचा ठाव घेणाऱ्या, वास्तवातल्या स्त्रीच्या जाणीवा समृद्ध करणाऱ्या आणि त्याचबरोबर तिच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारालाही वाचा फोडणाऱ्या अशा काही कविता आज या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. या सगळ्या स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आणि कोणत्याही प्रसंगी स्त्रीला समाजाचा आधार मिळावा या खरं तर किमान अपेक्षा आहेत. कवयित्री पद्मा गोळे यांची एक कविता आहे. मी एक पक्षीण आकाशवेडी, मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजांचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणांतळे. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणांपरी. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणांपरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून द्यावेत पंखांवर. या कवितांमधून स्त्री मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत कवी अशोक नायगावकर, प्रवीण दवणे, इंद्रजित भालेराव, कवयित्री नीरजा, डॉक्टर प्रज्ञा दया पवार आणि अंजली कुलकर्णी. स्त्री मनाची गुंफीची पहिली गुंफण करतायत प्रवीण दवणे. प्रवीण दवणे हे एक उत्तम लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक. साहित्य क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष त्यांच्या कवितांनी, गीतांनी, त्यांच्या लिखाणाने रसिकांना आनंद दिला. महाविद्यालयातील प्राध्यापकी पेशातून अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांनी लेखनाकडे वळवलं.
आजपर्यंत प्रवीणजींनी 2000हून अधिक गीतं लिहिली आहेत, जी लता मंगेशकर, साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अशा दिग्गज गायकांनी गायलेली आहे. इतकंच नाही तर त्यांची 100हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, ज्यात अनेक कविता संग्रहांचाही समावेश आहे. अशा एका अतिशय संवेदनशील कलाकाराच्या नजरेतलं स्त्रीचं प्रतिबिंब कसं आहे ते आता आपण जाणून घेऊया. कविवर्य प्रवीण तवणे. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे सृजन योगिनी. सृजन योगिनी. पहाटची तू ओली नाती चंदनवंती. पहाटची तू ओली नाती चंदनवंती नवी नवेली. पहाटची तू ओली नाती चंदनवंती नवी नवेली. सकाळची तू लगबग आतुर माझ घराची. सकाळची तू लगबग आतुर माझ घराची. वत्सल बोली पहाटची तू ओली नाती चंदनवंती. दुपारची तू दुपारची तू जरा मोकळी. दुपारची तू जरा मोकळी माहेरीची सय एकांती. दुपारची तू जरा मोकळी माहेरीची सय एकांती. सांज वेळी तू देव्हाऱ्यातील निरांजनीची. सांज वेळी तू देव्हाऱ्यातील निरांजनीची भाव समाधी. देव्हाऱ्यातील निरांजनीची भाव समाधी. रात्रीची तू कोर अष्टमी चंद्रफुलांची. रात्रीची तू कोर अष्टमी चंद्रफुलांची घमघमलेली सर्वव्यापी तू गायत्री महामंत्रसी दुमदुमलेली. रात्रीची तू कोर अष्टमी चंद्रफुलांची. अनंतात तू अष्टभुजा तू रूपधारिणी. अनंतात तू अष्टभुजा तू रूपधारिणी. सृजन योगिनी. वसुंधरा तू युगंधरा तू शिवशक्तीची. वसुंधरा तू युगंधरा तू शिवशक्तीची. कुलस्वामिनी शिवशक्तीची कुलस्वामिनी. सृजन योगिनी. यानंतर दुसरी कविता. कवितेचं शीर्षक आहे हेही खरं आहे. हेही खरं आहे. खरं आहे मला नसेल समजत तुमची कविता. खरं आहे मला नसेल समजत तुमची कविता. नसेल उमजत कविता सुस्तानाची तुमची घालमेल. नसेल उमजत कविता सुस्तानाची तुमची घालमेल. रसिक जेव्हा गजर करतात ना टाळ्यांचा तुमच्या एका ओळीसाठी. रसिक जेव्हा गजर करतात ना टाळ्यांचा तुमच्या एका ओळीसाठी मलाही ढकलून पुढे जातात तुमच्या एका सहीसाठी. मलाही ढकलून पुढे जातात तुमच्या एका सहीसाठी. तेव्हा मी भांबावते. हेही खरं आहे. येते जेव्हा कधी कधी मानधनाची ऑर्डर. येते जेव्हा कधी मानधनाची ऑर्डर. तेव्हा मी सुखावते. तुमची महती कळते. हेही खरं आहे. विचारते अवचित कोणी ह्याच का तुमच्या पहिल्या वाचक. विचारते अवचित कोणी ह्याच का तुमच्या पहिल्या वाचक. तेव्हा तुम्ही जाता थिजून भिजून. तेव्हा तुम्ही जाता थिजून भिजून. हेही मला कळत असते. काठपदराच्या भिंती आड मी खुसू हसत असते. काठपदराच्या भिंती आड मी खुसू हसत असते. बहुधा असताना तुम्ही कवितेच्या तंद्रीत मी विचारते संध्याकाळच्या भाजीचं काय. तेव्हा तुम्ही उसकटता चिडचिडता. हे खरं आहे. आणि नंतर पानावरचा प्रत्येक घास निमूट खाता आनंदानं.
हे तुमचं बरं आहे. शाळेत न जाता कळलं एवढंच, शाळेत न जाता कळलं एवढंच, दोघांचं घड्याळ वेगळं आहे. शाळेत न जाता कळलं एवढंच, दोघांचं घड्याळ वेगळं आहे. आमची रात्र तुमचा दिवस, आमची रात्र तुमचा दिवस, ह्यात रहस्य सगळं आहे. यंदा मुलं कितवीला, यंदा मुलं कितवीला हे मात्र मी पटकन सांगते. यंदा मुलं कितवीला हे मात्र मी पटकन सांगते. फावल्या वेळात डबे हुडकत एक एक तारीख जोडीत बसते. कवितेत बहुधा नसावं असं काही, कवितेत बहुधा नसावं असं काही, फक्त अंदाज बांधत बसते. अहो, मान सन्मान तुमचे फोटो अभिमानाचं पाणी भरतात. मान सन्मान तुमचे फोटो अभिमानाचं पाणी भरतात. आपला माणूस तिथवर गेला, देव्हाऱ्यात ज्योती लागतात. आपला माणूस तिथवर गेला, देव्हाऱ्यात ज्योती लागतात. तुला त्यातलं कळत नाही, तुला त्यातलं कळत नाही म्हणणं तुमचं खरं आहे. तुला त्यातलं कळत नाही म्हणणं तुमचं खरं आहे. पण योग्य वेळी आणते ना चहा, हे सांगा खोटं आहे. पेन ठेवून चष्म्यावर, पेन ठेवून चष्म्यावर फक्त हसता, पेन ठेवून चष्म्यावर फक्त हसता. हे सुद्धा बरं आहे साहेब, हे सुद्धा खरं आहे साहेब, हे सुद्धा खरं आहे. धन्यवाद. वा वा वा, अप्रतिम. म्हणजे एखाद्या कवीच्या पत्नीला त्याच्याबद्दल काय वाटत असेल याचं अगदी सुंदर वर्णन या कवितेतनं केलं. अशीच एक आणखी कविता आहे. अशाच एका आणखी कवीची बायको काय म्हणते ते ऐका. काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात, काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात. कधी चांदण्यांना तर कधी चंद्रालाच खेचून आणतात. काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात, कधी चांदण्यांना तर कधी चंद्रालाच खेचून आणतात. मी बाई गृहिणी, मला काय त्या चंद्राचं, मी बाई गृहिणी, मला काय त्या चंद्राचं. डाग पडलेल्या तांब्याबरोबर त्याला देखील घासायचं. काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात, काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात. आभाळ दाटून आलं ना की कसे कावरे बावरे होतात. मी बाई गृहिणी, मला काय ते आभाळाचं, मी बाई गृहिणी, मला काय ते आभाळाचं. वाळवण आवरून आणायला गच्चीवरती पळायचं. काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात. पहिल्या पावसात यांना नवनिर्मितीचे डोहाळे लागतात. मी बाई गृहिणी, मला काय त्या डोहाळ्यांचं. चहा करून झाल्यावर भजन नाही तळायचं. काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात. चंद्र, पाऊस, प्रेमानंतर मलाच त्यांच्या कवितेत गुंततात. काय सांगू तुम्हाला माझे हे कविता करतात. किती करतेस माझ्यासाठी, हे सुद्धा कवितेतूनच म्हणतात. मी बाई गृहिणी, मला काय त्या कवितेचं. प्रेमाच्या या 2 शब्दावरतीच आयुष्य ओवाळून टाकायचं. आज आपल्याबरोबर आलेल्या एक अतिशय नामवंत कवयित्री आहेत नीरजा. महाविद्यालयीन काळापासूनच आपली लेखनाची आवड जोपासत ज्यांनी आज कवयित्री आणि लेखिका म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशा कवयित्री नीरजा. 60व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून खऱ्या अर्थाने सुरू झालेला हा साहित्य प्रवास आजही अविरत सुरू आहे. त्यांच्या एकूणच लिखाणातून आधुनिक जीवन जाणीवा अत्यंत उत्तम रीतीने व्यक्त होतात. स्त्री जाणीवांचं अचूक चित्रण त्यांनी आपल्या कवितांमधून केलं आहे. सकाळ सप्तरंगमधील मी कात टाकली हे त्यांचं सदर खूप लोकप्रिय झालं. आज स्त्रीचं कोणतं रूप ते आपल्यासमोर सादर करतायत पाहूया. कवयित्री नीरजा. नमस्कार. स्त्रिया ज्या नवऱ्याच्या कवितेवर प्रेम करतात, एक पारंपरिक जगणं जगतात आणि त्याच वेळेला त्यांना आकाशातही उडायचं असतं, अशा ज्या बायका आहेत त्यांचं चित्रण ह्या कवितेत आहे. दोन्हीकडे घुटमळणाऱ्या थोड्याशा बाया बाहेर पडल्या, कवितेचं नाव आहे बाया बाहेर पडल्या. त्या साऱ्या जमलेल्या निष्ठेनं आतून उमलून आलेल्या फुलागर
प्रसन्न. मुक्त चिवचिवाट ऐकत वाटत वारं प्यायलेल्या वासरासारख्या उधळलेल्या मनातल्या मनात. आपला आवाज पोहोचावा साऱ्या असं म्हणतात आणि उमटावा नवा स्वर म्हणून उत्सुक दळत राहिल्या तेच ते दळण. वेदनेचा स्वर उलगडत पानापानांवर अधोरेखित केलं त्याने आपलं नाव. आयुष्याच्या नव्या वळणावर भेटलेला हात हातात घेऊन निघताना माग न पाहता व्हावा प्रवास म्हणून करत राहिल्या प्रार्थना रात्रंदिवस. आणि परतल्या पुन्हा त्याच वळणावर. जुन्या सामानाबरोबर आलेले अगणित अक्षरांचे आश्वासक थवे आजकाल बसलेले घराच्या वळचणीला त्यांची अधूनमधून होणारी डोळाभेट थेट जोडून देते आकाशातल्या उगवलेल्या नव्या ताऱ्याशी. तारा लुकलुकत राहतो खिडकीच्या अंधाऱ्या तुकड्यावर. तेव्हा त्या उतरवून घेतात त्याला अलगत हातावर. हातांची ओंजळ उजळत चालली आहे हळूहळू. आता कदाचित सारं घर उजळून येईल. त्या वाट पाहत राहतात निष्ठेनं त्याचीही. वा. नंतरची कविता आहे मेणबत्त्या घेऊन निघाल्या आहेत मुली. मेणबत्त्या घेऊन निघाल्या आहेत मुली न्यायाच्या शोधात. सर्जनाचे सारे स्रोत आटून जात आहेत आतल्या आत गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी थापेच्या आवाजानं. सर्जनाचे सारे स्रोत आटून जात आहेत आतल्या आत गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी थापेच्या आवाजानं. कधी छिन्न विछिन्न होईल ते या काळजीनं धास्तावलेल्या मुली ओढून घेत आहेत आपलं गर्भाशय खोल काळजात आणि ठेवू पाहता आहेत जपून केवळ स्वतःसाठी. मुलींना आता वाटत तर नाही ना करावीशी बंद दारं गर्भाशयाची. मुलींना आता वाटत तर नाही ना करावीशी दारं बंद गर्भाशयाची. किंवा असंही वाटू शकेल त्यांना असू नये लिंग फाळासारखं रुतणारं जमिनीत आपल्या आत वाढणाऱ्या गर्भाचं. किंवा असंही वाटू शकेल त्यांना असू नये लिंग फाळासारखं रुतणारं जमिनीत आपल्या आत वाढणाऱ्या गर्भाचं. असावी निर्विणारी योनी केवळ. गर्भाशय उखडून टाकणाऱ्या हातांचं भय वाढत गेलं मुलींच्या मनात तर मुलीच संपून टाकतील निर्मितीच्या साऱ्या शक्यता. गर्भाशय उखडून टाकणाऱ्या हातांचं भय वाढत गेलं मुलींच्या मनात तर मुलीच संपून टाकतील निर्मितीच्या साऱ्या शक्यता. मुलींना आता सांगाव्या लागतील गोष्टी पुरुषातही लपलेल्या अपार मायेविषयीच्या. मुलींना आता सांगाव्या लागतील गोष्टी पुरुषातही लपलेल्या अपार मायेविषयीच्या. स्त्री आणि पुरुषात उमलून येणाऱ्या अलवार नात्याविषयीच्या त्यांच्यातील संवादाच्या. मुलींच्या हातातल्या फडफडणाऱ्या मेणबत्ती भोवती आता मुलांना धरावा लागेल हात. प्रकाशाच्या किरणांना वाचवायचं असेल तर प्रकाशाच्या किरणांना वाचवायचं असेल. वा वा. अप्रतिम. फारच सुरेख कविता. स्त्रीत्वाच्या किती वेगवेगळ्या छटा आपल्याला आजच्या या कवितांच्या कार्यक्रमात उलगडून पाहता येत आहेत बघा. आता या पुढच्या कवयित्री आहेत डॉक्टर प्रज्ञा दया पवार. डॉक्टर प्रज्ञा दया पवार या मराठी कवयित्री आणि लेखिका परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाच्या संपादक सुद्धा आहेत. समाज जीवनातील प्रत्येक गोष्टीचं चित्रण आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत उत्कटपणे आणि परखडपणे सुद्धा केलं आहे. साहित्यिक दया पवार यांच्या या कन्या उत्तम लिखाण हे वारसा हक्कानेच त्यांच्याकडे आलं आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात ते आपल्यासमोर त्यांच्या कोणत्या कविता सादर करतायत चौकीला. डॉक्टर प्रज्ञा दया पवार. धन्यवाद मृणाल. नमस्कार. पहिली कविता आपल्या समोर वाचते आहे. शीर्षक आहे बोलून चालून नादान बाईंनी.
भारीच नाद मला शब्द कुटायचा, भारीच नाद मला शब्द कुटायचा, तशी नादानच आहे म्हणा ना. रोज ढीगभर शब्द गोळा करायचे न एक एक करून कुटत बसायचे. तसे तसे कितीतरी शब्द झालेत कुटून आजवर अगदी सहजगत्या. तसे कितीतरी शब्द झालेत कुटून आजवर अगदी सहजगत्या. काहीच सायास पडले नाहीत मला. मग मी संज्ञा परिभाषा कुठल्या दळदार मिरची पावडरी सारखी. मग मी संज्ञा परिभाषा कुठल्या दळदार मिरची पावडरी सारख्या अगदी प्रतीक, प्रतिमा, रूपकही सुटली नाहीत माझ्या खलबत्त्यातून. एखादा दाणा खौट निघावा भुईमुगाचा, एखादा दाणा खौट निघावा भुईमुगाचा, न तिखट जाण चटणीचा ढंग बिघडावा. असं एखादं मिथक नाचलेलं हमखास असायचंच बत्त्याखाली. दंतकथा, पुराण कथा यांना कितीही कोरड्या हवेत ठेवलं तरी अळ्या वळवळताना दिसायच्या कुठल्यानंतर 2च दिवसात. आता तर मला कंटाळाच यायला लागलाय. अडेच ना कुठलाही शब्द, ना कुठला चकवा, ना कसली झिंग, ना कुठला चकवा, ना कसली झिंग, ना आनंदाचा डोह, ना आनंद तरंग. शेवटी नादच सोडलाय मी असल्या अपौरुषेय भाषेचा. शेवटी नादच सोडला मी असल्या अपौरुषेय भाषेचा. बोलून चालून नादान बाई मी अनघड आडग्या चालीची वहिवाट बिकट वाटेन करणारी. म्हटलं आता जरा आडवा पट घेऊ भाषेचा. सुरुवात केली स्वतःच्याच नावापासून. प्रज्ञा, दुसरा शब्द करुणा, तिसरा समता, चौथा, 5वा, 10वा, 100वा, मग 1000. बत्ता नुसताच खालीवर. एकही शब्द फुटत नाहीये अजून. रग लागलीये हाताला, नसा टरारून आल्यात दंडाच्या. सुजून काळी निळी झालीत माझी बोट, तरीही मी कुठतेच आहे दिवसन रात्र. उरी फुटते अवघी ताकद गोळा करतेय. माझ्या दुखऱ्या मलूल डोळ्यात आता उतरू लागलाय माझा प्राण. शब्दांच्या फोलपटांना भेदून शमवू शकेन का मी कधी माझी भाषेची तहान अनिवार्य. शमवू शकेन का मी कधी माझी भाषेची तहान अनिवार्य. यानंतरची कविता आहे 8 मार्च. 8 मार्च प्रित्यर्थच आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. कवितेचं शीर्षक 8 मार्च. 8 मार्चच कशाला, अहो 8 मार्चच कशाला, आता प्रत्येकच दिवस आमचा असतो. असा करावा का शेवट सदरहू कवितेचा. उदारीकरण्याच्या या तिठ्यावरून आणि अधूनमधून पेराव्यात ओळी जालिम उपरोधाच्या विद्रोही. लिहावेत तपशील हिंसेचे, भयाचे, मारले जाण्याचे. जसे लिहित आलो आम्ही न जाणो कुठल्या तारखेपासून. डोमेस्टिक व्हायोलन्स ते वर्ल्ड कप सारखा सार्वजनिक थरार बलात्काराचा. तारखाच बदलल्यात फक्त किंचाळणाऱ्या अंधारात, हातपाय झाडणाऱ्या दिवसा उजेडात, वेदनेनं विव्हळणाऱ्या. या चिरव्याकुळ एकाकीपणाच्या होर्डिंग्जवर उभं राहून आम्ही पसरवतोय आमच्या मोकळ्या ढाकळ्या हाडामांसाच्या प्रतिमा. प्रश्न हा नाहीये की कुणी खाल्ली मोहाची फुलं पहिल्यांदा. सगळे भौतिक संदर्भ छाटून
त्या धूर्त लिओनार्दोनं करून टाकलंय आम्हाला गूढ वगैरे. सगळे भौतिक संदर्भ छाटून त्या धूर्त लिओनार्दोनं करून टाकलंय आम्हाला गूढ वगैरे. सोपच असतं हे, सोपच असतं हे. एकतर मोनालिसात रूपांतरण करणं, एकतर मोनालिसात रूपांतरण करणं, नाहीतर बाजारपेठेच्या मुक्त वाऱ्यावर पाशवी रक्तानं भिजलेली आमची अंतर्वस्त्र निर्ममपणे सुकायला टाकणं. आम्ही फोडतोय अजूनही तीच गुहा, आम्ही फोडतोय अजूनही तीच गुहा. तीक्ष्ण धारदार हत्यारांनी तू घुमव तुझा आवाज, तू घुमव तुझा आवाज. शेवटच्या धापा टाकणाऱ्या या लोकल रणधुमाळीत, तू घुमव तुझा आवाज. शेवटच्या धापा टाकणाऱ्या या लोकल रणधुमाळीत. राहिला मुद्दा 8 मार्चचा, राहिला मुद्दा 8 मार्चचा. जिवंत धडधडीचा गुहा फोडण्याचा, पुन्हा पुन्हा जिवंत धडधडीचा गुहा फोडण्याचा, पुन्हा पुन्हा. अगदी खरं आहे. 8 मार्च हा दिवस, एकच दिवस, हा एकच दिवस महिलांसाठी का? वर्षाचे 365ही दिवस महिलांचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे आणि महिलांनीही स्वतःचा विचार केला पाहिजे. म्हणूनच कवयित्री आणि लेखिका रोहिणी निनावे म्हणते, रोज एक नेम कर, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी. सावळी स्थूल असो वा ठेंगणी, तू सुंदर, तू देखणी. लाजायचं नाही देहाला, लाजायचं नाही देहाला. मनाशी हे ठाम कर, रोज एक नेम कर, स्वतः प्रेम कर. कशी जगतेस, कशी वागतेस, केवढी हसतेस, कशी दिसतेस. म्हणतील शोभत नाही तुला, या वयात केवढी नटतेस. जे जे केलं नाही साजवर, जे जे केलं नाही साजवर, ते ते सारं मुद्दाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. सगळे नाहीचे बांध तोडून एकदा एकटी बाहेर पड. सगळे नाहीचे बंध तोडून एकदा एकटी बाहेर पड. बिचारेपणाची कात टाकून तू तुझी नव्याने घड. वीज तुझ्यात, तेज तुझ्यात, मातीचेही हेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. मला एक छोटीशी आठवण आठवते. या निमित्ताने राजवाडे अँड सन्स नावाचा चित्रपट मी करत होते आणि त्यात माझी जी व्यक्तिरेखा होती, त्या व्यक्तिरेखेला तो नायक विचारतो की तू आजपर्यंत कुठे एकटीने प्रवास केलास. ती विचार करते आणि म्हणते, नाही, मी कधीच कुठेच एकटीने प्रवास केला नाही. जोपर्यंत स्त्री स्वतःचा प्रवास, एकटीचा प्रवास सुरू करत नाही, तोपर्यंत तिला खरी ती सापडणं मुश्किल आहे असं मला तरी वाटतं आणि मला वाटतं सगळ्यांचं यावर एकमत असणार आहे. यापुढे आजच्या या मैफलीमध्ये आपण कविता ऐकणार आहोत. अत्यंत प्रसिद्ध आणि आपल्या अप्रतिम शैलीमध्ये कविता सादर करणारे अशोक नायगावकर. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी, अशी ज्यांची ओळख करून देता येईल असे कवी अशोक नायगावकर. नायगावकर मंचावर उभे राहिले ना की काहीतरी रंगतदार, मजेदार ऐकायला मिळणार, या अपेक्षेने प्रेक्षक खूप उत्सुक होत असतात. नायगावकरांनी प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक राजकीय कविता अशा सर्व प्रकारच्या कविता लिहिलेल्या आहेत. स्त्रीच्या भावविश्वास डोकावून स्त्रीच्या विविध रूपांवरही त्यांनी कविता केल्या आहेत. 1992 साली वाटेवरच्या कविता आणि 2001 साली कवितांच्या गावात जावे त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले. आज जागतिक महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आपण करतोय, यात नायगावकर आपल्यासाठी कोणत्या कविता घेऊन आले ते आता ऐकूया. नमस्कार. ज्योतिबा आभार नावाची कविता, ज्योतिबांची स्मृती शताब्दी जेव्हा साजरी झाली त्यावेळेला ही कविता माझ्या हातनं लिहून झाली आणि ही कविता पहिल्यांदा इंदोरला जेव्हा मी वाचली तेव्हा आमचे वसंत पोद्दार हे समोर बसले होते. ते ढसाढसा रडले. म्हणाले, आमच्या इंदोरमध्ये गेल्या आठवड्यात 8 काहीतरी हुंडाबळीच्या केसेस झालेल्या.
तर इतक्या वर्षानं म्हणजे भिडेवाड्यात शाळा वगैरे असा प्रदीर्घ प्रवास, मुलींची शाळा वगैरे, पण आजच्या घडीला सुद्धा काय वास्तव आहे ते या कवितेत मला माझ्या हातून हे लिहिलं गेलं असं मी म्हणतो. ज्योतिबा आभार, ज्योतिबा आभार, तुम्ही तिला उंबरठ्याच्या बाहेर आणून त थ द ध त थ द ध प फ भ म शिकवलेत आणि कितीतरी फरक पडला. आता तिला सही निशाणी अंगठ्यासाठी शाई फासावी लागत नाही. आता ती स्वतःच लिहू शकते. घासलेट ओतून घेण्याआधी मागे राहिलेल्या चिमण्यांना कष्ट होऊ नयेत म्हणून, कंसात मागे राहिलेल्या चिमण्यांना कष्ट होऊ नयेत म्हणून मी स्वकुशेने जाळून घेते. ज्योतिबा आभार, ज्योतिबा आभार, ज्योतिबा आभार. आता यानंतरची पुढची एक कविता आहे. इथे खरं तर या सगळ्या कवयित्री आहेत आणि त्यांच्याबरोबर अशा कविता बसण्याचा मान आम्हा 2 पुरुषांना दिलाय. तर ही एक थोडीशी आमचा गौरव आहे किंवा आमच्याविषयी त्यांच्या मनात खूप चांगली आदराची भावना असेल म्हणून इथे त्यांनी आम्हाला बसू दिलंय असं म्हणायला हरकत नाही. तर एक मुंबईच्या अशा गजबजाटाच्या परळ, लालबाग अशा विभागामधली सिंगल रूम ज्याला म्हणतात त्या चाळी वगैरे 40-50 वर्षाचं पूर्वीचं वातावरण आहे. आता एकदम प्रचंड टॉवर आणि अप्पर वरळी वगैरे असं काय त्याला नामाभिधान सगळं दिलं जात आहे. पण ती 40-50 वर्षापूर्वीची मला वाटतंय नारायण सुर्व्यांच्या त्या कवितेच्या आसपासची ही एक कविता आहे. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला. ती बिचारी खरकटी उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या. ती म्हणाली दूध हे जाते होतो. ती म्हणाली 8 वर्षे जुनी. मी म्हणालो काळ सारा गोठला. रूम मित्राने दिली एकांत रात्री. ती म्हणाली राहिली पोरे उपाशी. परतलो मग शेवटी आपल्या घराला. ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. आणि आणखीन एक कविता आहे महिलांचं 50-60 वर्षापूर्वीच म्हणजे तालुक्याचं गाव वगैरे. गीताशा चूल आणि वैल किंवा ते त्याच्यावर कोटेर नावाचा एक प्रकार होता आणि सगळं असा एक जुना काळ गावाकडचा. ते कुठे कोकणात असेल अजून कदाचित, पण आता ते सगळं बदलत गेलं. मग स्टोव्ह आले, मग आता गॅस आले, पुन्हा आता तर काय महानगर गॅस वगैरे सगळंच बदलत गेलं. तर त्याची तेव्हा आणि आता ही कविता. चुलीशी फू फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पणाला लागायचा. आणि घरभर हळूहळू धूर दरवळत आढ्याशी गिलगत झरोक्यातून वर विरत जायचा. विस्तव आपल्या तंद्रीत राखे आड डोळ्यांची उघडझाप करत. तो विस्तव असतो तो एका याच्यात राहत नाही. तसा मोठा होतो, लहान होतो. असा डोळ्यांची उघडझाप करत घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती ही तिची सनातन बैठक. वारसा घराण्याचा रोजचाच रियाज. घराचा षड्ज लागायचा सकाळी
घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी. प्रकाश पारोसा कवला अडून डोकवत राहायचा. प्रकाश पारोसा कवला अडून डोकवत राहायचा. तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरत राहायचा. केशरी उजेड फिरत राहायचा. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची. धपधप धपधप धप बाई थापत राहायची. धपधप धपधप धप. परातीच्या अवकाशात मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून विसावायची घरादाराच्या पोटात. आणि सकाळची मैफल आटपता तिला वेध लागायचे संध्याकाळचे. तेव्हा आता 20वे शतक संपले आणि ती द्रुतलयी टर लायटर धरून निळाशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताठ मानेने आता तिच्यावर उजेड चहूबाजूनी पहारा दिल्यागत ती क्षणभर शांत तिसऱ्या शिट्टी सरशी पुन्हा लगबगीत धवपळीत गडबडीत. आता तिची कॅसेट सीडी झालेली झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळाबरोबर सेकंद काट्यासरशी धावते मास्टर गाठायला. आणि सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्सवर. बाई ग घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे. आणि चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ. यापुढच्या आजच्या या संमेलनातल्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. मराठीतल्या एक उत्तम लेखिका आणि कवयित्री अंजली कुलकर्णी. आजवर वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी उत्तम लिखाण केलेलं आहे. बदलत गेलेली सही, संबद्ध हे त्यांचे कविता संग्रह गाजले. तर रात्र, दुःख आणि कविता, रंग मजेचे, रंग उद्याचे या कविता देखील खूप लोकप्रिय झाल्या. आपल्या लेखणीतून कायमच परखडपणे आपली मतं त्यांनी मांडलेली आहेत. आज त्या कोणत्या कविता सादर करणार आहेत हे जाणून घ्यायला तुमच्या इतकीच मी सुद्धा उत्सुक आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. कविता वाचते. शीर्षक आहे कित्येक वेळा. तू पुरुष आहेस आणि मी स्त्री, कबूल आहे. पण कित्येक वेळा आपण स्त्री नसतो की पुरुष. आपण समोरासमोर बसतो, तासनतास बोलतो. वाचलेल्या पुस्तकांवर, पाहिलेल्या नाटकांवर, सुचलेल्या विचारांवर वाचून दाखवतो अधीरपणे कालच लिहिलेली कुरकुरीत कविता. ठरवतो काही वाही कार्यक्रम, पत्र लिहिणे, लेखन संकल्प, योजना, गाठी भेटी. कधी कधी तू सोडतोस भले मोठे लेक्चर, ओशो, कांट, डोस्टोवस्की वगैरे. जपून ठेवतोस कुठे कुठे वाचलेलं काही मला द्यायला. मी कवितेकडे लक्ष देत नाही म्हणून कुरकुरतोस. कधी कधी मी दिवसभराच्या धावपळीबद्दल त्रागा करते. माझ्या काळज्या, चिंता, अडचणी ओतून टाकते तुझ्या समोर. तूही सांगतोस गहीवरून आईच्या बिघडलेल्या तब्येतीविषयी, बायकोशी झालेल्या भांडणाविषयी, कधी कधी मूड गेलेल्या दिवशी वाटणाऱ्या एकाकीपणाविषयी किंवा हरवत चाललेल्या मूल्यव्यवस्थेविषयी आपण बोलतो उत्कट होऊन. तेव्हा आपण स्त्री नसतो की पुरुष. तरीही आपण खूप कोवळे, खूप जवळचे असतो.
तेव्हा आपण स्त्री नसतो की पुरुष, तरीही आपण खूप कोवळे, खूप जवळचे असतो. पुन्हा अदृश्य धाग्यानं जोडलेले आपण समोरासमोरच्या खुर्च्यात बसून परस्परांना चैतन्य पुरवतो. तेव्हा आपण किती माणूस असतो, तेव्हा आपण किती माणूस असतो. धन्यवाद. दुसरी कविता, शीर्षक आहे मी. मी मी जगातली. मी जगातली. लिंग स्त्री. नाव सौ अमुक अमुक. वय अमुक. रंग रूप उंची वजन अमुक 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 वगैरे वगैरे. नोकरी अर्थात क्लार्कची अमुक येथे. छंद घरकाम, शिवणकाम, विणकाम, स्वच्छता, टापटीप, स्वयंपाक. विशेष पात्रता ब्युटिशियनचा कोर्स. घरकाम, नोकरी, मुलं बाळ, संसार, नातेवाईक, सासर माहेर, लग्न, मुंज, देवपूजा, उपास तापास वगैरे वगैरे वगैरे. आता मी माझ्या मनातली. मी माझ्या मनातली. आत्मशोधाच्या सुगंधानं घमघमलेली ललिता. आत्मशोधाच्या सुगंधानं घमघमलेली ललिता. रानावनात मनमुराद भटकणारी शोधिका. बेफाट काळ्या घोड्यावरून दौडणारी बिनधास्त राजकन्या. बेफाट काळ्या घोड्यावरून दौडणारी बिनधास्त राजकन्या. चारुदत्ताच्या प्रेमात कोसळलेली वसंत सेना. चारुदत्ताच्या प्रेमात कोसळलेली वसंत सेना. फ्रॉकवरच्या बाहुलीचे डोळे झाकणारी अवखळ पोर. फ्रॉकवरच्या बाहुलीचे डोळे झाकणारी अवखळ पोर. डोळ्यात निळे आभाळ, हृदयात शुभ्र चंद्राची कोर. डोळ्यात निळे आभाळ, हृदयात शुभ्र चंद्राची कोर. धन्यवाद. या पुढचे आजच्या कार्यक्रमातले कवी आहेत इंद्रजीत भालेराव. ग्रामीण समाजाचं चित्रण आपल्या लेखणीतून करणारे प्रतिभावान कवी म्हणजे इंद्रजीत भालेराव. कविता, ललित लेखन याबरोबरच काही ध्वनिफितींच्या माध्यमातूनही त्यांनी आपलं लिखाण रसिकांसमोर मांडलेलं आहे. गावाकडं, काहो, वेचलेल्या कविता, सारे रान अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांना रसिकांची भरभरून पसंतीची दाद सुद्धा मिळाली. त्यांच्या लिखाणासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या कवितेतील स्त्री जाणून घेऊया त्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. महिला दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या कवी संमेलनात सहभागी होताना मला खूप आनंद वाटतो आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. मित्र हो, या कवी संमेलनात मी स्वतःच्या छोट्या छोट्या 2 आणि माझा एक आवडता कविमित्र रमेश इंगळे उतरातकर याची 1 कविता, अशा 3 कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझ्या कविता अर्थातच ग्रामीण स्त्रीच्या संदर्भातल्या आहेत, शेतात राबणाऱ्या स्त्रीच्या संदर्भातल्या आहेत आणि रमेशची ही कविता तशीच आहे. तर माझी जी पहिली कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे रानावनातल्या उन्हातान्हात. रानावनातल्या उन्हातान्हात. रानावनातल्या उन्हातान्हात वाळलेल्या सासूरवासीन गोऱ्या वेचते. रानावनातल्या उन्हातान्हात वाळलेल्या सासूरवासीन गोऱ्या वेचते. आपल्या फाटक्या जिनगानीचा पदर एकदाचा खच्चून कमरेला खोचते. रानातल्या उन्हातान्हात वाळलेल्या सासूरवासीन गोऱ्या वेचते. आपल्या फाटक्या जिनगानीचा पदर एकदाचा खच्चून कमरेला खोचते. काट्याकुट्यातून ढेकळा धसकटातून ती फिरत असते रानोमाळ. काट्याकुट्यातून ढेकळा धसकटातून ती फिरत असते रानोमाळ. फक्त चूलच नसते पेटवायची तिला, पेटवायचा असतो जिनगानीचा जाळ. फक्त चूलच नसते पेटवायची तिला, पेटवायचा असतो जिनगानीचा जाळ. सत्व राखून आणि दुःख चाखूनही, सत्व राखून आणि दुःख चाखूनही तिला होता येत नाही सीता सावित्री.
सत्व राखून आणि दुःख चाखूनही तिला होता येत नाही सीता सावित्री. तिचं दुःख तिलाच गिळावं लागतं, तिच्यासाठी दुभंगत नाही धरित्री. तिचं दुःख तिलाच गिळावं लागतं, तिच्यासाठी दुभंगत नाही धरित्री. आणि दुसरी जी कविता आहे माझी, त्या कवितेचं नाव आहे अडवलेली बाई सोडवताना. एका दलित कुटुंबात जन्माला आलेली पण सर्व जातीच्या महिलांची बाळंतपण करणारी ग्रामीण भागातली जुन्या वळणाची दाई आणि बदललेलं नवयुग असा संदर्भ असलेली ही कविता आहे. अडवलेली बाई सोडवताना. अडवलेली बाई सोडवताना तू किती अवघडायचीस. अडवलेली बाई सोडवताना तू किती अवघडायचीस. काही झालंच बरं वाईट तर आधी तूच रडायचीस. काही झालंच बरं वाईट तर आधी तूच रडायचीस. ब्रह्मदेवाचा हात सोडलेला जीव तुझाच हात धरून पृथ्वीवर यायचा. ब्रह्मदेवाचा हात सोडलेला जीव तुझाच हात धरून पृथ्वीवर यायचा. हाच जीव मोठा झाला की दुरून पाणी ओढताना तुझा जीव खोंग्यानं पाणी प्यायचा. हाच जीव मोठा झाला की दुरून पाणी वाढताना तुझा जीव खोंग्यानं पाणी प्यायचा. अंग भरून पदर घेणारी तू भीम जयंतीला कपाळभर कुंकू आणि तोंड भरून बाबाचं नाव पाहून. अंग भरून पदर घेणारी तू भीम जयंतीला कपाळभर निळं कुंकू आणि तोंड भरून बाबाचं नाव पाहून गावानं तुला जागोजाग अडवलं. गावानं तुला जागोजाग अडवलं तरी त्यांच्या घरी जाऊन तू त्यांच्या अडवलेल्या लेकीबाळींना सोडवलं. अंगभर परून पदर घेणारी तू भीम जयंतीला कपाळभर निळं कुंकू आणि तोंडभर बाबांचं नाव पाहून गावानं तुला जागोजाग अडवलं तरी त्यांच्या घरी जाऊन तू त्यांच्या अडलेल्या लेकीबाळींना सोडवलंस. ते अंगुलीमाल तर तू बुद्ध व्हायचीस. ते अंगुलीमाल तर तू बुद्ध व्हायचीस. टाहो ऐकून लेकीबाळींचा तू सिद्ध व्हायचीस. ते अंगुलीमाल तर तू बुद्ध व्हायचीस. टाहो ऐकून लेकीबाळींचा तू सिद्ध व्हायचीस. चिपाडाच्या चुईटीनं नाळ कापून बाळाचे कान फुकून त्याला सावध करायचीस. चिपाडाच्या चुईटीनं नाळ कापून बाळाचे कान फुकून त्याला सावध करायचीस. अडवलेली बाई सोडवताना तू किती अवघडायचीस. काही झालंच बरं वाईट तर तू आधी रडायचीस. काही झालंच बरं वाईट तर तू आधी रडायचीस. मित्र हो, तिसरी जी कविता आहे जी मी इतर कवींची म्हणणार आहे, तो माझा कविमित्र रमेश इंगळे उत्तरातकर या माझ्या मित्राची ती कविता आहे. मातीचे पाय या त्याच्या संग्रहातली ती कविता आहे. अतिशय चांगला आणि मला खूप आवडलेला असा हा कविता संग्रह आहे. या कविता संग्रहातली हे माझे आई नावाची खूपच सुंदर अशी ती कविता आहे. रमेश इंगळे उत्तरातकर हे बुलढाण्याचे आहेत. याआधी त्यांचा दाखलखारीज हा कविता संग्रह 1901 साली प्रकाशित झाला होता. त्यांच्या 2 कादंबऱ्या प्रकाशित आहेत आणि फार प्रसिद्ध आहेत. निशानी डावा अंगठा ही 2005 साली प्रकाशित झालेली कादंबरी. तिच्यावर चित्रपट निघाला, त्याला अनेक पुरस्कार मिळाले. दुसरी त्यांची सर्व प्रश्न अनिवार्य ही कादंबरी. या दोन्ही शिक्षण व्यवस्थेतल्या कादंबऱ्या, कारण मुळामध्ये रमेश इंगळे उत्तरातकर हे एका ग्रामीण भागामध्ये शिक्षक आहेत. या दोनही कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय आहेत. पण मला कादंबरीकार रमेश इंगळे उत्तरातकरांपेक्षा सुद्धा कवी रमेश इंगळे उत्तरातकर जास्त मोठा वाटतो, जास्त आवडतो. त्यांची एक कविता हे माझे आई. कविता अशी आहे. भासेचा, आसेचा, निरासेचा, माणसांचा, कणसांचा, जिन्नसांचा. भासेचा, आसेचा, निरासेचा, माणसांचा, कणसांचा, जिन्नसांचा हा प्राणांतिक गुंता नसलेलं लिबलिब टाळूचं विलक्षण हलकं माझं डोकं परत हवंय मला. भासेचा, आसेचा, निरासेचा, माणसांचा, कणसांचा, जिन्नसांचा हा प्राणांतिक गुंता नसलेलं लिबलिब टाळूचं विलक्षण हलकं माझं डोकं परत हवंय मला. ते मांडीवर घेऊन कुरवाळायला तू साठीतून विसीत ये, अलगद उचल मला 40ीतून.
माझं डोकं परत हवंय मला, ते मांडीवर घेऊन कुरवाळायला. तू 60तून 20त ये, अलगद उचल मला 40तून. तुझ्या गर्भागाराच्या ओल्या गंधाचं चिरंतन कवच हवंय. तुझ्या गर्भागाराच्या ओल्या गंधाचं चिरंतन कवच हवंय. तुझ्या 3.5 हात देहा पलीकडच्या राई एवढ्याही विश्वाचा मोह उरलेला नाहीये मला. तुझ्या 3.5 हाताच्या देहापलीकडच्या राई एवढ्याही विश्वाचा मोह उरलेला नाहीये मला. नवजात एवढीच ओळख पुरेशी आहे, नावागावाचा गवगवा नको. नवजात एवढीच ओळख पुरेशी आहे, नावागावाचा गवगवा नको. केवळ तुझ्यापर्यंत पसरावा माझा गावाचा नावलौकिक. केवळ तुझ्यापर्यंत पसरावा माझा नागवा नावलौकिक, आणि तुझ्या पदरा एवढेच विस्तारावे माझ्या कीर्तीचे वलय. केवळ तुझ्यापर्यंतच पसरावा माझा नागवा लौकिक, आणि तुझ्या पदरा एवढेच विस्तारावे कीर्तीचे वलय. मी पाहून आलोय सगळ्या तथाकथित त्रिज्या सगळे प्रचलित व्यास. मी पाहून आलोय सगळ्या तथाकथित त्रिज्या सगळे प्रचलित व्यास. सगळ्या दर्शनाहून मोठा आहे तुझ्या नाळेचा परीघ. सगळ्या दर्शनाहून मोठा आहे तुझ्या नाळेचा परीघ. मला हसत राहू दे निखळ, निर्मळ रडत राहू दे. मला हसत राहू दे निखळ, निर्मळ रडत राहू दे. चिन्हांच्या कुबड्याशिवाय होऊ दे प्रगट, पापण्यातून ओघळणारी भुकेची व्याकुळ कविता आणि ओठावरची शुभ्र पांढरी तृप्त संहिता. मला हसत राहू दे निखळ, निर्मळ रडत राहू दे. चिन्हांच्या कुबड्याशिवाय होऊ दे प्रगट, पापण्यातून ओघळणारी भुकेची व्याकुळ कविता आणि ओठावरची शुभ्र पांढरी तृप्त संहिता. फक्त तुलाच आकळू दे, फक्त तुलाच आकळू दे. 12 खडीचा पट्टा गळ्यात बांधून बांधू नकोस मला भाषेच्या दावणीला. 12 खडीचा पट्टा गळ्यात बांधून बांधू नकोस मला भाषेच्या दावणीला. हा दादा, ही ताई, हे बाबा, तो मामा, ती आत्या, तो काका, हे पुन्हा पुन्हा वदवून नात्यांच्या चरकात ढकलू नकोस. 12 खडीचा पट्टा गळ्यात बांधून बांधू नकोस भाषेच्या दावणीला मला. हा दादा, ही ताई, हे बाबा, तो मामा, ती आत्या, ते काका, हे पुन्हा पुन्हा वदवून नात्यांच्या चरकात ढकलू नकोस. पार पिचून परतून आलोय मी तुझ्या हातांच्या चिरंजीव पाळण्यात. पार पिचून परतू पाहतोय मी तुझ्या हातांच्या चिरंतन पाळण्यात. तू आदिती, आदिमाया, आदिशक्ती. तू आदिती, आदिमाया, आदिशक्ती, आदिकारण आहेस तू या सृष्टीचं. या संस्कृतीच्या मुखपृष्ठावर तुझ्या पावलांचे अविच्छिन्न ठसे आहेत. तू आदिती, आदिमाया, आदिशक्ती, आदिकारण आहेस तू या सृष्टीचं. या संस्कृतीच्या मुखपृष्ठावर तुझ्या पावलांचे ठसे आहेत. तुला पहिल्यांदा फुटला पान्हा आणि पहिला अणावर थेंब ओघळून टपकला जिथे, तिथे रोवल्या गेलीये या पृथ्वीची मेढ. तुला पहिल्यांदा फुटला पान्हा आणि पहिला अनावर थेंब ओघळून टपकला जिथे, तिथे रोवल्या गेलीये या पृथ्वीची मेढ. तिथेच घट्ट ऋतून बसली आहेत साऱ्या ध्वजा, साऱ्या पताका आणि साऱ्या तोरणांची आदिमुळे. तिथेच घट्ट ऋतून बसली आहेत सारे ध्वज, साऱ्या पताका आणि साऱ्या तोरणांची आदिमुळे. तुझं आदिसत्व पणाला लावून माझं वय गोठव. तुझं आदिसत्व पणाला लावून माझं वय गोठव. ईश्वराची करुणा नकोस भाकू, ईश्वराची करुणा नकोस भाकू. तुझ्या थोरवी पुढे धाकटा आहे त्याचा प्रपंच. ईश्वराची करुणा नकोस भाकू. तुझ्या थोरवी पुढे धाकटा आहे त्याचा प्रपंच. त्यालाही कळू दे तुझी इयत्ता, त्यालाही कळू दे तुझी इयत्ता. दुधाच्या थेंबाने उलथव काळाची सत्ता. हे माझे आई, मला एका मिनिटानेही वाढायचे नाही. तुझा आदिसत्व पणाला लावून माझं वय गोठव. ईश्वराची करुणा नकोस भाकू. तुझ्या थोरवी पुढे तुझा खूप धाकटा आहे त्याचा प्रपंच. त्यालाही कळू दे तुझी इयत्ता. दुधाच्या थेंबानं उलथव काळाची सत्ता. हे माझे आई, मला एका मिनिटानेही वाढायचे नाही. हे माझे आई, मला
एका मिनिटानेही वाढायचे नाही. भासेच्या, आसेच्या, निराशेच्या, प्राणांच्या, कणसांच्या, जिन्नसांच्या हा प्राणातिक गुंता नसलेलं लिबलिब टाळूचं विलक्षण हलकं माझं डोकं परत हवंय मला, ते मांडीवर घेऊन कुरवाळायला. तू साठीतून विसीत ये, अलगद उचल मला 40शीतून. तू साठीतून विसीत ये, अलगद उचल मला 40शीतून. हे माझे आई, हे माझे आई. आईच्या कविता हे खरं तर आपल्या मराठी वाङ्मयातलं एक स्वतंत्र दालन म्हणावं लागेल. आई या शब्दातच सामावलेली माया, ममता, तिचं वात्सल्य या सगळ्या गोष्टी अनेक कवितांमधून आपल्याला साकारताना दिसतात. कवी फ मु शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. कवी यशवंतांनी आईचं मन आपल्या कवितेतून व्यक्त केलंय. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत. काव्य ही एक उपासना आहे अशी त्यांच्या मनाची धारणा होती. आत्मपरता हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव होता. आईचं मन त्यांच्या कवितेतून कसं दिसतं ते ऐकूया अशोक नायगावकर यांच्याकडून. नमस्कार. खरं तर महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी संस्कृतीत गेल्या शतकात कवी संमेलनं रुजवण्यात किंवा ती लोकप्रिय करण्यामध्ये यशवंतांचा फार मोठा वाटा आहे असं मला कविवर्य शंकर वैद्य अनेकदा सांगत असत. तर त्या यशवंतांचं या निमित्तानं स्मरण होते. तर ते हे आईचं मन. नको येऊ आतसये, अशी भरल्या पायांनी उभी रहा जरा दारी, घेई पायावरी पाणी. बघा ग्रामीण जीवनात कसं असतं. आता आपल्याकडे फ्लॅट संस्कृती वगैरे असं पायावर पाणी घेणं वगैरे असं काय नाही. नको जाऊ धस्स दिशी अशी पाण्याजवळी, नको जाऊ धस्स दिशी अशी पाण्याजवळी, जच केलं बाळी जशी फुंकराने दीपकळी, जच केलं बाळी जशी फुंकराने दीपकळी, नको घेऊ गडे अशी धस मुसळेपणाने यावी गुलाब पाकळी, किती नाजूक हाताने, नको सोडू भंडावून मुके सारखे घेऊन. ते गावाकडे अजूनही लहान मुलावर ज्या पद्धतीनं प्रेम करतात ना, ते खरोखर आपल्या आता शहरी जीवनात आता त्या करोनाच्या काळात आणखीनच हे झालंय. पण नको सोडू भंडावून मुके सारखे घेऊन, खदा खिदळून बाळी होईल हैराण. नको करू अगं बाई फेकीचा हा खेळ, तुला काय दांड्य गेला येई सांगू नका वेळ, नको कशाला इतुकी, लेणी हवा थाटमाट, कोर साधीच खुलते लाव तरी गालबोट, अशा कातर वेळेला नको बाहेर नेऊस, दृष्ट लागेल फुलांचा कोमेजेल माझा घोस. तसं नव्हे ग रागावू नको बोलले म्हणून, परी राहे ना आईचा जीव बोलल्या वाचून, मिळाला ग आहेर का छान शकून जाहला, कळो येईल आईचे मन पुढच्या वर्षाला. यानंतर पुन्हा आई आणि मन, तर ही अनुराधा पोतदारांची कविता आहे. तर इथं खरोखर अनुराधा पोतदारांच्या विषयी म्हणावं असं वाटतं की हे केवढं मोठं घराणं आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं दुर्मिळ असं साहित्यातलं घराणं आहे. दत्तात्रय कोंडो घाटे कवी दत्त, मग विद घाटे दिवस असे होते, किंवा सगळं ललित विलक्षण प्रासादिक ललित असं लेखन. त्यानंतर अनुराधा पोतदार आणि नंतरच्या पिढीत प्रियदर्शन आणि यशोधरा. असं खरं इथं सुद्धा आता मी घराण्याचा थोडा उल्लेख केला. इथे सुद्धा गोनी दांडेकर, त्यांची कन्या वीणादेव आणि वीणादेवांची कन्या मृणाल
कुलकर्णी इथे आहेत. दुसरं एक घराणं म्हणजे मराठीतले थोर समीक्षक आणि ज्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तर त्या मसू पाटलांच्या कन्या नीरजा. आणि तिसरं घराणं म्हणजे दलित साहित्याला ज्यांनी अगदी जगाकडे नेलं आपल्या आत्मचरित्रानं, असे दया पवार, त्यांची कन्या प्रज्ञा दया पवार, अशी 3 घराणी इथं आहेत. तर त्या निमित्तानं आज सगळ्या आपल्या जुन्याचं स्मरणही होत आहे. हा एक योगायोग आहे. बघा, आता हे पुन्हा आई आणि मूल, पण हे आणखी अगदी वेगळं आहे. हे जरा वेगळं आहे. माझं हरपलेलं आईपण, माझं हरपलेलं आईपण आज घरी परतेन तेव्हा तू नसशील, आज घरी परतेन तेव्हा तू नसशील. तुझ्या इवल्याशा ओलसर मुठीत माझं रुख सुख बोट दिलं, रुख सुख बोट दिलं, तेव्हा आपल्या चिमण्या बोटांनी तू ते घट्ट घट्ट पकडलंस, तेव्हा आपल्या चिमण्या बोटांनी तू ते घट्ट घट्ट पकडलंस. तसं ते देताना मी स्वतःलाच तुझ्या बाळमुठीत निरवलं होतं, बाळमुठीत निरवलं होतं. हे तुला कधी कळेल का? हे तुला कधी कळेल का? एक गोरा गुबरा उबदार हात, एक गोरा गुबरा उबदार हात गळ्यात टाकून कुशीत झोपताना तुझ्या कळीदार ओठातून स्मिताची एक इवलीशी धार उघडून येईल. बघा, काय त्या बाळाचं वर्णन कसं काय सुंदर केलंय. पाखराच्या चोचीसारखे आपले चिमणे डोळे वर उचलून तू माझ्याकडे पाहिलंस, तू माझ्याकडे पाहिलंस. त्या बघण्यात माझ्या असण्याची केवढी विश्वासक खूण होती, त्या बघण्यात माझ्या असण्याची केवढी विश्वासक खूण होती. माझं हरपलेलं आईपण त्या डोळ्यातच मला पुन्हा गवसलं होतं, मला पुन्हा गवसलं होतं. हे तुला कधी कळेल का? हे तुला कधी कळेल का? आणि आणखीन एक जुन्या कवींचं स्मरण, पण आतापर्यंत अलीकडेपर्यंत आपल्या होत्या वासंती मुजुमदार, म्हणजे नदी काठी, हे त्यांचं एक ललित लेखनाचं पुस्तक, सहेलारे आणि सनेही. तर थोडस आता स्त्री म्हटल्यानंतर, महिला म्हटल्यानंतर जी सगळी एक उत्कटता असते, जी असोशी असते, जे सगळं म्हणजे आपण थोडस व्हॅलेंटाईन डे गेला महिन्यातला, आपण पुन्हा एक थोडी त्याची आठवणही काढूया. बघा, काय काय हळवार, काय तरल असं लिहिलंय. बघा, किती वर्ष झाली स्मरत नाही. पाऊस कोसळत होता एवढं खरं. झड थांबण्याची वाट बघत तुला उभा पाहिला आणि अपुऱ्या छत्रीतून घेऊन आले तेव्हा तुला कोरडा राखण्याच्या नादात मी मात्र पुरती भिजून गेले. आपली ओळख झाली आणि लगेचच एक दिवस अचानक म्हणालास, तुला भेटलं की कसं पावसात भिजल्यासारखं पहिल्या पावसात भिजल्यासारखं वाटतं. मी आपली बघतच राहिले. नंतर कोसळणाऱ्या पावसावरना तुझी सही होती. काही सजवून सांगण्यापेक्षा ना कधी कधी हे सरदोपट रस्ते खरे वाटतात. मध्यरात्रीच्या अनपेक्षित प्रवासाप्रमाणे आश्वासक, क्वचित सोपेही. आत्ताही पाऊस कोसळताना मला तुला सांगायचं आहे, खरं हो, पुरता खरा हो. आपण कुणी नाही एकमेकांचे, नसतोही. मग थेंबाने निथळणारा पाऊस घेऊन येणार हे काय आहे? थेंब उतरतात एकाग्र आणि एकदम सबंध झाडच उभं राहतं पावसाचं. आपण परस्परांचे धनी नसताना पावसावर मात्र
अधिकार दोघांचाही, पावसार मात्र अधिकार दोघांचाही. वा. तुमच्या लक्षात आलं असेल की आज हे सगळे नामवंत कवी कवयित्री इथे जमलेले आहेत, पण ते फक्त स्वतःच्या कविता सादर करत नाहीयेत, तर ते त्यांना आवडलेल्या स्त्रीविषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या इतर कवींच्याही कवयित्रींच्याही कविता इथे सादर करत आहेत. आत्ताच आपण अशोक नायगावकरांकडून 3 उत्कृष्ट कविता ऐकल्या. मी एक कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे, त्यात नवरा बायकोच्या नात्याची एक वेगळीच बाजू आणि याच्या अगदी विरुद्ध एक प्रेमाचं नातं आपल्या समोर सादर करते. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक विभीषण चौरे यांच्या कवितेतून ते व्यक्त होत आहे. ते म्हणतात, नवरा 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 म्हणजे नवरा असतो. नवरा 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 म्हणजे नवरा असतो. कधी बायकोला स्वतःभोवती फिरवणारा तर नेहमीच बायकोभोवती फिरणारा भोवरा असतो. मतमतांतर असू शकतात. नवरा 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 म्हणजे नवरा असतो. कधी बायकोला स्वतःभोवती फिरवणारा तर नेहमीच बायकोभोवती फिरणारा भोवरा असतो. सकाळी उशिरापर्यंत अंथरुणात लोळणारा, बायकोने ओरडूनही त्याकडे लक्ष न देणारा, बायकोचे टोमणे न ऐकताच बाथरूम मध्ये जाणारा, टूथपेस्ट ब्रश मिळत नाही म्हणून तिथून ओरडणारा, 10 मिनिटात तयार होऊन डबा दे ग म्हणणारा आणि भुरकन केक मारून ऑफिसला जाणारा तो जणू वारा असतो. नवरा 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 म्हणजे नवरा असतो. ऑफिसमधून आल्यावर बूट अँड बॅग कोपऱ्यात फेकणारा, कपडे न काढताच कोचावर पाय पसरून बसणारा, चहा कर आलं टाकून असं ओरडून सांगणारा, बायकोनं फ्रेश व्हा असं म्हटल्यावरही दुर्लक्ष करणारा, मुलांवर खेकसट टीव्हीचा रिमोट हिसकावून घेणारा, 1 ते 100, 100 ते 1 असे चॅनल्स चालत बसणारा, कपभर चहा डोसून कप कोचा खाली सरकवणारा. नवरा 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 म्हणजे नवरा असतो. बायकोमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलोय हे विसरणारा, पण निवृत्तीच्या दिवशी सगळं आठवून एकटाच रडणारा, आयुष्याच्या संध्याकाळी हताश होणारा, सुना नातवंडात रमणाऱ्या आपल्या बायकोला माझ्याशी थोडं बोल ना असं आर्जवणारा, आयुष्यभर कष्ट उपसून नवऱ्याचे काही क्षण मागणाऱ्या बायकोकडून आता माझी आठवण झाली का हे साश्रू नयनाने ऐकणारा, कालांतरानं मुलं बाळ विभक्त झाल्यावर मनात कुढणारा, उदास देवघरातल्या पारोशा देवाकडे पाहणारा, कशासाठी एवढं पळालो असा मनोमन विचार करणारा, बायको त्यावेळेला एकटीच घरी कशी राहत असेल हा विचार तेव्हा करणारा, आणि मग एकदम बायकोला जवळ ये म्हणणारा, माझ्या अर्धांगिनीचा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे हे तेव्हा उमगणारा, टळलेली दुपार आणि उदास सायंकाळच्या सावलीकडे पाहणारा, थरथरणाऱ्या हातांनी बायकोचा हात हातात घेणारा, अचानक काहीतरी आठवून घराबाहेर पडणारा, चौकातल्या फुलवाल्याकडून अबोलीचा गजरा आणणारा, आता दोघच आपण एकमेकांसाठी हे तिला सांगणारा, स्वतःच्या हाताने तिच्या सफेद केसामध्ये गजरा माळणारा, दुनिया गेली खड्ड्यात असं मिठीत आलेल्या तिला म्हणणारा, जगलो नाही तुझ्या बरोबर पण एकटं नाही सोडणार मरेपर्यंत तुला असं म्हणणारा, आयुष्यभर होता फक्त नवरा पण आता मात्र तिचा तो सखा आणि प्यारा असतो, कारण नवरा कितीही स्वतःभोवती फिरो शेवटी तो बायको भोवती फिरणारा भोवरा असतो. अनेकदा असं म्हटलं जातं की स्त्रीची भावना स्त्रीच समजू शकते. ही गोष्ट एका परीने खरी आहे, पण पुरुषांनाही स्त्रीमन अचूक कळतं बरं का. आज आपल्याला त्याची प्रचिती आलेलीच आहे. प्रवीणजी आणि अशोकजी दोघांनीही उत्तम कविता आपल्याला ऐकवलेल्या आहेत, ज्यामधून त्यांना जाणवलेलं स्त्रीमन त्यांनी आपल्या पुढे पेश केलं. पण हे असं अनेक कवी आणि गीतकारांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. कवी सुरेश भट आहेत, विंदा करंदीकर आहेत, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज आणि आपले आजचे कवी नायगावकर, गवणे ही काही उत्तम उदाहरणं झाली. त्यांनी आपल्या कवितेतून स्त्रीमनही अचूक गुंफलेलं आहे. अनेकदा आयुष्यात कशाही गोष्टी घडल्या तरी त्यांच्याकडे निष्ठुरपणे पाहायची दृष्टी खरं म्हणजे स्त्रीमध्ये सुद्धा असते. कितीतरी गंभीर प्रसंग येतात आयुष्यात,
पण आयुष्याच्या न्यायालयात या प्रसंगांकडे दुर्लक्ष होतं काय, अनेक समीकरणं बदलत जातात का काय, असंही कधी वाटतं. कवयित्री अंजली कुलकर्णी यांना काही कवितातून दिसलेली ही वेगळी समीकरणं. वा. रसिको, रजनी परुळेकरांची मिलॉर्ड ही कविता माझी अत्यंत आवडती कविता आहे. या पुरुषप्रधान व्यवस्थेतल्या स्वयंघोषित न्यायाधीशांना उद्देशून त्यांनी अतिशय प्रखर असे उद्गार या कवितेमध्ये काढलेले आहेत आणि स्त्रियांकडे बघण्याची पूर्वग्रह दूषित दृष्टी धुवून काढायला हवी, स्वच्छ धुवायला हवी, असं त्यांनी या कवितेत म्हटलंय. कविता अशी आहे. मिलॉर्ड, या काजळलेल्या छतापलीकडचे बेरड आकाश मुरदाडच राहिलं आहे पिढ्यानपिढ्या. विधवांच्या गर्भपातातील रक्ताचे पाठ पाहूनही पहाटेला रोज नेमाने उमलत असतो त्यातला तांबडा रंग. एक प्रलयंकर पाऊस पडून प्रथम स्वच्छ धुतले जायला हवे हे आकाश. एक प्रलयंकर पाऊस पडून प्रथम स्वच्छ धुतले जायला हवे हे आकाश. सीता सावित्रीच्या त्यागाचे उदात्तीकरण करणारी पाने जाळून प्रथम शुचिरभूत करायला हवे हे न्यायालय. सीता सावित्रींच्या त्यागाचे उदात्तीकरण करणारी पाने जाळून प्रथम शुचिरभूत करायला हवे हे न्यायालय. रुखवताचे डिझाईन बदलावे लागेल मिलॉर्ड. रुखवताचे डिझाईन बदलावे लागेल पूर्णपणे मिलॉर्ड. झाड, वेल, फूल अशा प्रतिकांऐवजी आत्महत्या पचवणाऱ्या विहिरीचे चित्र शोभून दिसेल तिथे. आत्महत्या पचवणाऱ्या विहिरींचे चित्र शोभून दिसेल तिथे. दुसरी कविता आहे वीरधवल परब यांची दर साल दर शेकडा हा त्यांचा अत्यंत चांगला कविता संग्रह आहे आणि ग्रामीण स्त्रीविषयीचे अतिशय उत्तम संवेदन त्यांनी ज्या उत्कटपणे या कवितेमध्ये व्यक्त केलेलं आहे ते मला अत्यंत भावलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे कुठूनही वायात जाते पाणी. कुठूनही वायात जाते पाणी. तुम्ही सर्वजण पाण्यासाठी तडफडत असता. डोईवर घागर घेऊन रणरणत्या उन्हात कोसच्या कोस चालत असता. तुम्ही सर्वजण पाण्यासाठी तडफडत असता. डोईवर घागर घेऊन रणरणत्या उन्हात कोसच्या कोस चालत असता. माझ्या डोळ्यात पाणी येतं. माझ्या डोळ्यात पाणी येतं, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग. माझ्या डोळ्यात पाणी येतं, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग. मी कुणी प्रेषित नाही, कुणी महात्मा नाही, सिद्धहस्त आत्मा नाही आणि डोळ्यात पाणी आणण्या वाचून या लोकशाही देशात मी अन्य काही करू शकत नाही. आणि डोळ्यात पाणी आणण्या वाचून या लोकशाही देशात मी अन्य काही करू शकत नाही. असं चालायलाच हवं आहे तुम्हाला. असं चालायलाच हवं आहे तुम्हाला. पदर जरा घट्ट लपेटून. असं चालायलाच हवं आहे तुम्हाला. पदर जरा घट्ट लपेटून. परवा तुमच्या दुर्दशेचं चित्र रेखाटायला गेलेला एक जण सांगत होता. परवा तुमच्या दुर्दशेचं चित्र रेखाटायला गेलेला एक जण सांगत होता. भरल्या घागरी डोईवर नेणाऱ्या बायांची छाती पाहावी निरखून म्हणून. भरल्या घागरी डोईवर नेणाऱ्या बायांची छाती पाहावी निरखून. तर आता निढाळाच्या घामातही इथं नसतं सुख, नसते सुरक्षितता. तर आता निढाळाच्या घामातही इथं नसतं सुख, नसते सुरक्षितता. कुठूनही वायात जातं पाणी. कुठूनही वायात जातं पाणी. आणि ही तिसरी कविता जी आहे ती अगदी अलीकडची तरुण कवयित्री जी आहे योजना यादव, तिच्या मरी मरी जाय शरीर या संग्रहातली ही कविता आहे. एक थोडी मजेशीर शैली आणि त्याचबरोबर दाहक उपहास हे या कवितेतलं कॉम्बिनेशन मला अत्यंत आवडलेलं आहे. प्रौढपणीची भातुकली. प्रौढपणीची भातुकली. वाटतं तुला बाहुल्या करून ठेवून द्यावं कपाटात.
दाखवाव्यात वाकुल्या काचेच्या तावदानातून. वाटतं तुला बाहुल्या करून ठेवून द्यावं कपाटात, दाखवाव्यात वाकुल्या काचेच्या तावदानातून. बोटांच्या तालावर नाचवावं, हवेत भिरकवावं, झेलावं, फेकावं, अविरत खेळत राहावं थकून जाईपर्यंत. बोटांच्या तालावर नाचवावं, हवेत भिरकवावं, झेलावं, फेकावं, अविरत खेळत राहावं थकून जाईपर्यंत. असंच वाटतं, 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 नुसतं वाटतं. असंच वाटतं, 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 नुसतं वाटतं. मी नाचतेय बाहुलीसारखी, तोवर राहील वाटत. मी नाचतेय बाहुलीसारखी, तोवर राहील वाटत. धन्यवाद. अप्रतिम. स्त्री जीवनाच्या अनेक बाजूंचं अंतर्बाह्य दर्शन खरं तर या सगळ्या कवितांमधून आपल्याला घडतंय. एका बाजूला स्त्रीचा समर्पण भाव, तर दुसऱ्या बाजूला बदलत्या काळातील तिची बंधखोरी. एका बाजूला तिची बाह्य जगातली प्रतिमा, तर दुसऱ्या बाजूला तिची प्रत्यक्ष जगण्यातली उत्कटता. कितीतरी रूप. कविवर्य विंदा करंदीकर यांनी साकारलेलं स्त्रीचं हे कविवर्य विंदा करंदीकर यांनी साकारलेलं स्त्रीचं हे रूप आपल्या रोजच्या जगण्यातलं. माझी अत्यंत आवडती कविता. ओचे बांधून पहाट उठते, ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेली वाळवू लागतो. म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरांसारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकाऊच्या मममध्ये एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. जपताल नावाची कविता आहे ही माझी खूप आवडती आणि सगळ्यांचीच कवी मंडळींची तर नक्कीच खूप आवडती कविता. खरं तर अनेक कवींच्या कवितांमधून वेगवेगळ्या प्रकारची स्त्री रूपं साकारलेली दिसतात. आज मी पुन्हा एकदा कवी प्रवीण दवणे यांना विनंती करते, त्यांना कोणाच्या कवितेमध्ये कोणती स्त्री रूपं साकारलेली दिसतात, भावतात आणि ती आज काय सादर करणार आहे. कविवर्य वामन निंबाळकर यांची माय ही कविता मी सादर करतोय. पण तत्पूर्वी केवळ माय असं उच्चारल्यावर सुद्धा माझ्या आतमध्ये हुरहुरायला लागलं. याचं कारण कार्यक्रमाच्या मुसाफिरीत मी जी काही क्षणचित्र पाहिली या निमित्ताने मला अगदी थोडक्यात सांगायचे. स्वाधार ही जी संस्था होती किंवा आहे, इंदुताई खानोलकर त्याचे प्रमुख म्हणजे मेधाताई पाटकर यांची आई, त्यांच्या कार्यक्रमात दप्तर वितरणाचा कार्यक्रम होता सगळ्या मुलींना. त्यांनी मला सांगितलं की प्रवीण ही एक 7वीतली आणि 9वीतली विद्यार्थिनी आहे, त्यांच्याकडे नीट बघा, लक्षात ठेवायचे. नंतर चहा पाण्याच्या वेळेला मी म्हटलं इंदुताई ते 2 चेहरे मी लक्षात ठेवले का? आणि त्या म्हणाल्या की एक सकाळच्या शिफ्टमध्ये असते, दुसरी बहीण दुपारच्या शिफ्टमध्ये आहे, एकच गणवेश दोघांकडे. आणि एक जेव्हा शाळा सुटून घरी जायला निघते तेव्हा बाथरूममध्ये दुसरी तिची जी सख्खी बहीण आहे ती थांबलेली असते. तिचा साधा गणवेश ही घालते आणि हिचा शाळेचा गणवेश ही घालते. ही काही फार दूरची घटना नाही. मला सांगायचं हे की आजही लोकशाही 75व्या वर्षी प्रवेश करताना कुठे ना कुठेतरी त्या मुलींचं, त्या आईचं दुःख मला दिसतं.
अध्यापन जीवनामध्ये मृणालताई मला असं अनुभव आलाय की अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी आहे. तिचं नाव कमी केलं जातं आणि तिचा विशेष न शिकणारा भाऊ त्याला मात्र रेटत शिकवलं जातं. ही जी प्रवृत्ती आहे, आज या निमित्ताने जे बघतायत प्रेक्षक त्यांना मी विनंती करेन की तिच्याकडे प्रचंड क्षमता आहे, तिच्या पंखांना आकाश द्या. माय नावाची कविता ऐकताना आपल्या पुढे अशी एक काळोख भेदून एखाद्या जळत्या ज्योतीसारखी जगणारी आणि सगळं घर आपल्या पंखाखाली घेणारी एक वेगळी आई तुम्हाला दिसेल. माय. जसा दिवस डुबून जाई काळोखाचे राज्य असे, जसा दिवस डुबून जाई काळोखाचे राज्य असे, आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवा नसे, घरोघरी दिवे लागत. वामन निंबाळकरांनी इतकं चित्रमय लिहिलंय. घरोघरी दिवे लागत, चुलीलाही जाळ लागे, चुलीलाही जाळ लागे, भाकरी जात बडवल्या, कुठे चूल कुठे वांगे. चूल म्हणजे शहरी प्रेक्षकाला सांगेन पिठलं ज्याला आपण म्हणतो तसं. कुठे चूल कुठे वांगे, नाकात जाई त्याचा वास, नाकात जाई वास त्याचा, पोटात असे अंधार. नाकात जाई वास त्याचा, पोटात असे अंधार सारा, तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा. अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई, एक सावली. अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई, डोई तिच्या भारा असे चालताना तोल जाई. काळी 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 कृष्णदेह ती ती असे माझी माय, वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय. वाट पाहत बसू कधी, वाट पाहत बसू कधी, तिची सारे आम्ही भाऊ. मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ. एकदा काय झालं आम्हाला काही कळलं नाही. माय आली पाय बांधून, भळाभळा रक्तवाही, सावला साप मोठा काळा, दोन बाया होत्या सांगत, फडा काढून मारला त्याने. हळूच गेला निघून रांगत. माय पडली धरणीवर, माय पडली धरणीवर, गंडे झाले मंत्र झाले वैदाना. दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला. हंबरडा फोडला, हंबरडा फोडला आम्ही, तो विरला वाऱ्यावर. हंबरडा फोडला आम्ही, तो विरला वाऱ्यावर. माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर. मध्ये काळ निघून गेला आणि मग शेवटी वामनराव म्हणतात, शोधते माझी नजर माय, शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो, दिसता कृष मोळीवाली, मोळी तिची विकत घेतो, मोळी तिची विकत घेतो. मित्र, यानंतर कविश्रेष्ठ बाभ बोरकर यांची एक वेगळी कविता. बोरकर आपल्याला थोडेसे स्वप्नील कवी, पावसाचे कवी, धुंद, प्रेमाचे कवी म्हणून माहिती आहेत. पण त्यांची ही विषयी वाचली न गेलेली पण मनात रुजलेली कविता ती म्हातारी. ती म्हातारी, ती म्हातारी कधीही यायची भातुकलीतील ठकी सारखी. ती म्हातारी कधीही यायची भातुकलीतील ठकी सारखी. बुटकी रेखीव घेऊन कधी शेणाचा गोळा, के फुलवा सुभग कोवळे. ती म्हातारी कधीही यायची. वर्णायाची हिच्या हातच्या स्वयंपाकाची, आळवाच्याही भाजीची चव. वर्णायाची हिच्या हातच्या स्वयंपाकाची, आळवाच्याही भाजीची चव. दिसेल तेव्हा हसावयाची, दिसेल तेव्हा हसावयाची, तळ्या तळ्या साळका सारखी. रडायची कधी सुनवासाच्या कथा सांगता, रडायची कधी सुनवासाच्या कथा सांगता. डोळ्यामधून सांडीत टप टप पहाटचे पहिले सुंदर दव. निघताना पण त्याच सुनेच्या मुलांस द्याया, घरून न्यायची पापड कैरी, सुकी मासळी, जुने आंगडे ठेवून आठव. ती म्हातारी कधीही यायची भातुकलीतील ठकी सारखी.
फुंकायाची सांदी मधली चूल निराळी, फुंकायाची सांदी मधली चूल निराळी, पावसात साळीत राबता, पावसात साळीत राबता, जळातली व्हायची मासळी. वा, पावसात साळीत राबता, जळातली व्हायची मासळी, घरी आमुच्या येताना पण क्षय जडल्यागत धापायाची, बसल्यावरती खोकायाची, ओठावरती धरून पालव मागायाची, सणासुदीला आणा चवली पसरुनी सोगा, जाता घरी परी कवाड लावणी, भरायची भिंतीतील मोगा. एक दिवस ही मला म्हणाली, कळलं का, कळलं का, म्हातारी आपुली आज पहाटे पटकन गेली. म्हणे पाहिले मोग्या जागी तिने बोळके आणि वासीला आक कायमचा. चोर नव्हे कुणी दुसरा तिसरा, चोर नव्हे कुणी दुसरा तिसरा, पहिला नातू तिचा लाडका. चोर नव्हे कुणी दुसरा तिसरा, पहिला नातू तिचा लाडका. मी हिज म्हटले, कालच ती रस्त्यात भेटली, संधे सम किती गोड हसली. मला म्हणाली, द्याल काय धरी घुमटी पाना, सवली वा एखादा आणा, सवली वा एखादा आणा. कृपा प्रभूची खिशात होती एक पावली, खिशात होती एक पावली, एक पावली. वा. कविवर्य बाबा बोरकरांच्या नंतर या दुसऱ्या सत्रातली मी ज्या ज्येष्ठ कवींच्या कविता वाचतोय त्यातली मला खूप भावलेला असा हा अभंग आहे, आणि तो आहे संत कान्होपात्राचा. याचं कारण असं, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि अनेक या संत कवयित्री या मला केवळ पांडुरंगावर भक्ती करणाऱ्या अशा केवळ भक्त स्त्रिया वाटत नाही. त्या व्यवस्थेला जाब विचारतात, संयतपणे पण प्रखरपणे. आणि त्यामुळे संत कान्होपात्रेचं जे उपेक्षेचं जीवन आहे, एकीकडे विठ्ठल मी तुझ्याशी नातं जोडते, मी तुझी कोणीतरी आहे मी जगाला सांगते, तरी मग ही उपेक्षा का, तरी मग माझे आभाळ का, तरी पण माझ्याकडे नजरेने असं तुंकड का. काय म्हणते कान्होपात्रा पहा, विठ्ठलाला विचारलेला जाब आहे. मी तर म्हणतो केवळ विठ्ठलाला नाही तर प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेला आहे आदिम सवाल आहे. पतित पावन म्हणसी आधी, पतित पावन म्हणसी आधी, तरी का उपाधी भक्ता मागे, तुझे म्हणविता तुझे अंग संग, उणेपणा सांग कोणाकडे. तुझे म्हणविता तुझे अंग संग, उणेपणा सांग कोणाकडे. आणि पुढे तर ती लिहिते, सिंहाचे भातुके जब्बूक पै नेता. सिंहाचं जे खाद्य आहे ते जर समजा कोल्ह्याने पळवलं तर लाच कुणाची जाते. किती प्रखरपणे विचारते पा कान्होपात्रा. सिंहाचे भातुके जंबूक पै नेता, थोराची या माथा लाज वाटे. म्हणे कान्होपात्रा देह समर्पणे, करावा जतन ब्रीदासाठी. अरे पतित पावन म्हणसी आधी, तरी का उपाधी भक्ता मागे. तुझे म्हणविता तुझे अंग संग, कोणेपणा संग कोणाकडे. धन्यवाद. संत कान्होपात्रा आणि बाबू बोरकर यांच्या दोन अत्यंत फार वेगळ्या आणि कधी न ऐकलेल्या या कलाकृती आपल्याला आत्ता ऐकायला मिळाल्या. गणिकेच्या कुळामध्ये जन्माला येऊन विठ्ठल भक्तीची आस मनामध्ये बाळगणाऱ्या कान्होपात्राने भक्ती मार्गाचा एकरूप तत्वाचा धागा आपल्याला दिला. एका गणिकेचा संतपदापर्यंतचा प्रवास हा एका स्त्रीच्या समाजभानाच्या दृष्टीने फार वेगळेपणाचा प्रवास आहे. संत महंत, देव देवता, मंदिरं, शिल्प या सगळ्यातूनच खरं तर हा असा वेगळा प्रवास आपल्याला अनेकदा दिसतो. काळ बदलला की त्याचे संदर्भही बदलत जातात. एरवी पर्यटकांचं आकर्षण ठरलेल्या खजुराहोच्या वास्तुशिल्पात खरं तर तत्कालीन समाजाचं चित्रण आढळतं, परंतु त्यातली कामशिल्प हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. कवी चंद्रकांत पाटील यांना मात्र या शिल्पातली बाई काही वेगळंच सांगताना दिसते. अशीच काही कवितांमधली शिल्प
डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांना कशी दिसली आहे ते आता पाहूया. साक्षेपी रसिक वाचकांनो, मराठीतला जो साठोत्तरी साहित्य या नावाने जे साहित्य ओळखलं जातं, अतिशय बंडखोर असं आणि केवळ साहित्यातले सगळेच प्रकार, कविता तर आहेच, या सगळ्याच्या ज्या धारणा मराठी साहित्यातल्या ज्या पारंपरिक होत्या त्या सगळ्या अंतर्बाह्य बदलवून टाकणाऱ्या आणि त्या साठोत्तरी कवितेच्या प्रवाहातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे चंद्रकांत पाटील. मराठीतल्या लघु अनियतकालिकाच्या चळवळीमध्ये देखील ते अतिशय अग्रस्थानी असणारं नाव आहे. बायका आणि इतर कविता हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह आहे आणि त्यातलीच एक कविता मी आपल्या समोर ठेवते. एकूणच बदलत्या स्त्री प्रतिमेचं किंवा तिच्यातल्या स्थित्यंतराचं जे दर्शन 20व्या शतकातच चंद्रकांत पाटील यांना झालेलं आहे ते त्यांनी खजुराहोच्या विश्वनाथ मंदिरावरचं या कवितेतून अतिशय प्रभावीपणे मांडलं आणि याच्यावर अधिक भाष्य करावंच लागू नये इतकी ही कविता अतिशय स्वयंसिद्ध अशी कविता आहे. खजुराहोच्या विश्वनाथ मंदिरावरचं एक मिथून अवघडलंय. खजुराहोच्या विश्वनाथ मंदिरावरचं एक मिथून अवघडलंय. जी बाई पुरुषाला विळखा घालून उभी होती मध्ययुगापासून, तिने एकाएकी झटकला पुरुष. तिने एकाएकी झटकला पुरुष आणि ताठ उभी राहिली ती सैनिक संचलनाच्या पवित्र्यात. इतकी वर्ष तृप्त हसणारा पुरुष गोंधळून गेलाय. चेहरा पाडून उभा आहे मिथून पुरुष. बाई एकदम 21व्या शतकासारखी मुजोर झाली आहे. बाई एकदम 21व्या शतकासारखी मुजोर झाली आहे. अहो, बाईनं ठरवलंय तरी काय? बाईनं ठरवलंय तरी काय? कोणत्या देवानं सांगितले ही उठाठेव? कुठून आठवली ही अवदसा बाईला? पुरुषाचा आत्मविश्वास गायब झालाय. निराशेत निखळलेल्या मिथून पुरुषाचं भावनिक संरक्षण कोलमडून पडलंय. पार पार कामातून गेलाय पुरुष. बाईला झालंय तरी काय? बाईला झालंय तरी काय? बाईची नजर दुसऱ्या पॅनेलवरच्या पुरुषावर तर गेली नाही का? बाईला कळून चुकलाय पुरुषी प्रेमातला कावा? का चक्क कामाचा अर्थाशी संबंध जोडू लागलीये बाई? पुरुषार्थातल्या अर्थाचा, शरीर धर्मातल्या धर्माचा, कामाचा, कामातल्या मोक्षाचा परस्परांशी असा संबंध लावणं शोभत नाहीये बाईला. शेवटी संस्कृतीतली सभ्यता म्हणून काही असतं की नाही? काही सभ्यता म्हणून काही असतं की नाही संस्कृतीतली? खजुराहोतल्या एका बाईनं अवघडून टाकलंय मिथून पुरुषाला. खजुराहोतल्या एका बाईनं अवघडून टाकलंय मिथून पुरुषाला. आता हळूहळू लागण होत जाईलच सगळ्या मंदिरांवर. बाई खजुराहो सोडून चक्क शहराकडे जायच्या विचारात आहे. बाई खजुराहो सोडून चक्क शहराकडे जायच्या विचारात आहे. अलीकडचेच एक कवी आहेत ज्यांचं नाव आहे सत्यपाल सिंग आधार सिंग राजपूत. तरुण कवी आहेत. अगदी अलीकडे त्यांचा काळ्या जादूचे अवशेष हा अतिशय महत्वाचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. आजचे कवी स्त्रीकडे कसं पाहतात, मुलींकडे कसं पाहतात, किंबहुना ती जी स्त्रीची जी एक प्रतिमा असते त्या प्रतिमेच्या संदर्भामध्ये त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे का मुळामध्ये? विशेषतः जी स्त्री स्वमग्न असते किंवा तिला ज्या पारंपरिक अशा चौकटीस तिला आपण देतो त्यापेक्षा तिची स्वतःची एक वेगळी ओळख व्हावी आणि ती समष्टीशी पण जोडली जावी असे एक व्यापक भान व्यक्त करणारी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे दगाबाज वयाचे संदर्भ. पोरी तुझ्या भिरभिरत्या नजरेतून निसटतोय या शतकाचा विनाशी रंग, त्याचा विक्राळ आकार. एक पुरुषी अधिसत्ता जी व्यापून उरली आहे तुझा देह, तुझी बुद्धी, तुझे मन. आणि रोमॅन्टिक स्वप्नांच्या जंगलात तू हरवून गेली आहेस तुझे रस्ते. तुला लक्षातच आलेला नाही अजून हा तुझ्यावर अंमल गाजवणारा चकवा. तू हसत होतीस ना गालातल्या गालात, तेव्हा इराक अफगाण बेचिराक होत होते. तू हसत होतीस ना जेव्हा गालातल्या गालात, तेव्हा इराक अफगाण बेचिराक होत होते.
तू व्याकुळ झाली होतीस त्याच्या आठवणीने, तेव्हा गोधरात कत्लेआम सुरू होता. तू त्याला किस करत पडून होतीस मिठीत, तेव्हा खैरलांजीत राक्षस अवतरले होते. त्यानं तुला फटकारलं, तो चिडला, त्यानं संताप केला. तू रडली तेव्हा तुझ्या अश्रूंसोबत वाहत गेली समाजवादी माती, आणि विषमतेचे काळे खडक दात विचकत हसू लागले. तू कानात सदैव हेडफोन लावून ऐकत फिरशील मोबाईलवर गाणे, तर तुला कधीच ऐकू येणार नाही तुझा आतला आवाज. तू आरशासमोर फासत राहशील, तू आरशासमोर फासत राहशील चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रीम्स, तर कसा होणार तुला तुझ्या खऱ्या सौंदर्याचा साक्षात्कार. तू समजतेस तसा नाहीये तुझ्या ओढणीचा पोत, तू समजतेस तसा नाहीये तुझ्या ओढणीचा पोत, आणि पाणीपुरीची चव तू समजतेस तशीही नाहीये, आणि पाणीपुरीची चव तू समजतेस तशीही नाहीये. तुला घेऊन जाणार आहे गुलामीच्या उच्चतम पातळीवर तुझ्या सँडलच्या टाचांची उंची. तुला घेऊन जाणार आहे गुलामीच्या उच्चतम पातळीवर तुझ्या सँडलच्या टाचेची उंची. एक मायाजाल आहे तुझ्या मनात तळ ठोकून तुझ्या आवडत्या टीव्ही सिरियल मधलं जग. एक मायाजाल आहे तुझ्या मनात तळ ठोकून तुझ्या आवडत्या टीव्ही सिरियल मधलं जग. हे शतक जे जे काही घडवत आहे तुझ्यात आणि तुझ्या बाहेर, तू समजून घे त्याचा अर्थ. या बदलत्या वास्तवामागचे तूच शोधून काढ अदृश्य हात. पोरी पोरी, तुझ्या माझ्या आणि सर्वांच्याच मुक्तीसाठी तू नाकारायला शिक हे दगाबाज वयाचे संदर्भ. तुझ्या माझ्या आणि सर्वांच्याच मुक्तीसाठी तू नाकारायला शिक हे दगाबाज वयांचे संदर्भ. या सत्रातलं जी मी एक अखेरची कविता आपल्या समोर ठेवणार आहे, त्या कवयित्री आहेत सारिका उबाळे परळकर. भुलाबाईची गाणी हा आपण सगळ्यांनीच ऐकत आलेलो आहोत. आपल्या लोकसाहित्यातलं, आपल्या मौखिक परंपरेतलं एक अतिशय महत्त्वाचं असं ते संचित आहे. पण इथे सारिका उबाळे परळकर यांनी या भुलाबाईच्या गीतांना पूर्णपणे एका आधुनिक अशा परिप्रेक्ष्यात पाहिलेलं आहे. म्हणजे त्याने ते सगळे संदर्भ जे आपले पारंपरिक आहेत ते बदललेले आहेत, आणि अतिशय दाहक असा उपहास या कवितेच्या शब्दाशब्दामध्ये दबलेला आहे, जो आपल्या अक्षरशः अंगावर येतो. ती कविता मी वाचते. कवितेचं शीर्षकही आहे भुलाबाई. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता कांदा, भुलाबाईला मुलगी झाली तिचे हातपाय बांधा. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता धोंडा, भुलाबाईला मुलगी झाली काळ्या बुरख्यात कोंडा. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता भाला, भुलाबाईला मुलगी झाली तिला कुंडन खाण्यात घाला. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता वाळा, भुलाबाईला मुलगी झाली तिला मांडवात जाळा. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता तारा, भुलाबाईला मुलगी झाली तिचे FGM करा. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता गडवा, भुलाबाईला मुलगी झाली दुधामध्ये बुडवा. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत होता गोंडा, खिडकीत होता गोंडा, भुलाबाईला मुलगा झाला, भुलाबाईला मुलगा झाला, त्याचा त्रैलोक्यात झेंडा, त्याचा त्रैलोक्यात झेंडा. धन्यवाद. भुलाबाईची गाणी, मंगळागौरीच्या खेळांची गाणी, या सगळ्यातून नेहमी सासर, माहेर, स्त्रीचं जीवन याचे संदर्भ आपल्याला आठवतात. एरवी घराबाहेर न पडणारी स्त्री त्या काळात या सणांच्या निमित्ताने बाहेर पडत होती. एका परीनं हेच त्यांचं सोशल गॅदरिंग होतं. पण मुलगी झाली हो ही परिस्थिती मात्र अनेक वर्ष, अगदी आजही अनेक समाजांमध्ये स्त्रीला उपेक्षेने वागवणारी गोष्ट ठरली. आजही हे घडतंय. आजच्या काळातल्या स्त्रींनी मात्र ही स्त्रीची उपेक्षा थांबवायलाच हवी. मला वाटतं आज ज्या घरात मुलं जन्माला येतात त्या आईची जबाबदारी जास्ती आहे. तिने शिकवायला हवा आपल्या मुलाला
करणं स्त्रीचा आदर. म्हणून कदाचित पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा आज काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायला हव्यात. कवयित्री नीरजा यांना हे बदलते संदर्भ काही कवितांमधून कसे आढळले ते ऐकूया. एक पहिली कविता मी वाचणार आहे. ती अलीकडची एक नवीन कवयित्री आहे, पद्मरेखा धनकर म्हणून, आणि कवितेचं नाव आहे आजी पेरायची गौर. आपल्याकडे अनेक कहाण्या ह्या वेगवेगळ्या स्त्रीच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत, आणि केवळ जोडलेल्या नाहीत, पण तिला चौकटीत कशी बंदिस्त करता येईल वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्य सांगून. ह्याच्या कहाण्या अनेक आहेत आपल्याकडे, आणि त्या परंपरेने आपल्याकडे आलेल्या आहेत. आजही आपण पाहतो आहोत, आजूबाजूचं सगळं जगणं बघितलं, आजूबाजूच्या स्त्रिया पाहिल्या, म्हणजे एकीकडे आम्ही नव्या जगातली स्त्री पाहतोय. 8 मार्च साजरा करताना समतेची आणि स्त्रीला एक आत्मभान यावं म्हणून आम्ही सतत विचार पेरण्याचा प्रयत्न करतोय, सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळेला आपण इतके मागे आहोत असं मला वाटतंय की आपल्या मालिका सुद्धा ज्या दूरदर्शनवर किंवा टी व्हीवर दाखवल्या जात आहेत. मी अलीकडे एक जाहिरात पाहते मालिकांची, घेतला वसा टाकू नको नावाची मालिका आता ह्या महिन्यात सुरू होणार आहे झी टी व्हीवर. आणि ह्या मालिकेमध्ये परत सगळ्या ह्या व्रतवैकल्याच्या ज्या सगळ्या कहाण्या आहेत, सणाच्या आहेतच, पण व्रतवैकल्याच्या कहाण्या सांगितल्या जाणार आहेत. आणि पुन्हा बाईला त्या चौकटीमध्ये कसं मोठं आहे, कसं उदात्त वगैरे आहे हे सांगितलं जाणार आहे. ह्याचं मला खूप वैषम्य वाटतंय. ह्याचं कारण हे आहे की एकीकडे आपण म्हणायचं की ह्या सगळ्या चौकटी तोडूया, आणि दुसरीकडे तिला आपण कुठली तरी एक गौर पूजायला सांगायची, व्रतवैकल्य करायला सांगायची, आणि त्याच्यातच पुन्हा अडकवून ठेवायचं. आणि अनेक बायकांचा हा आज गोंधळ झालेला आहे. मी पहिल्या कवितेत जे वाचलं होतं की बायकांना बाहेर पडायचं आहे, आणि परत ही परंपरा, ह्या सगळी सत्ता आहे, व्यवस्था आहे, पुरुषसत्ताक व्यवस्था, ती त्यांना आतमध्ये ओढते. पण काही बायका मात्र ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत, आणि स्वतःला स्वतःला एक आपण म्हणूया की भविष्यातली वेगळी स्त्री करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यातली ही पद्मरेखा धनकर असंच काहीतरी म्हणायचा प्रयत्न करते. तिने म्हटलंय, आजी पेरायची गौर, झाकून ठेवायची टोपली, हिरवी कंच व्हावी म्हणून. आजी पेरायची गौर, झाकून ठेवायची टोपली, हिरवी कंच व्हावी म्हणून. दीडवीत वाढलेल्या गौरीकडे माझी उत्सुक नजर. हरतालकीच्या दिवशी भल्या पहाटे आई आणि आजी जायच्या नदीवर, दिवसभर उपाशी, परंपरेचे तेज चेहऱ्यावर. एक दिवस आजीने परडी ठेवली माझ्याही हातावर. एक दिवस आजीने परडी ठेवली माझ्याही हातावर. म्हणाली, न्हाणं आलं की पोरींनीही करायची असते गौर, चांगला नवरा मिळाला पाहिजे म्हणून. न्हाणं आलं की पोरींनीही करायची असते गौर, चांगला मिळाला पाहिजे नवरा म्हणून. मला कळत नव्हता उपवास आणि नवरा यांचा जन्मोजन्मंतरीचा संबंध. हळूहळू कळत गेलं, व्रताने फुलत नाही संसार. हळूहळू कळत गेलं, व्रताने फुलत नाही संसार. देहातलं अंतर मिटलं तरी मनातलं भगदाड भरत नाही. हस्तांतरित होतो फक्त वारसा, दृष्टीहीन डोळ्यांचा. आज मात्र मी ठरवलंय, मी पेरणार नाही गौर, देणार नाही कधीच परडी, माझ्या मुलीच्या हाती, माझ्या मुलीच्या हाती. ही अशी स्त्री आजच्या 8 मार्चच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला घडवायची आहे, जी हा आधीचा वसा जो चुकीचा आहे, बाईला चौकटीत पकडून ठेवणार आहे, तो देणार नाही तिच्या मुलीच्या हाती. मगाशी नायकावर म्हणाले की बायका खूप खूप असं तरल आणि आतलं, वासंती मुजुमदारांचं नाव घेताना म्हणाले, पुरुषी किती छान आणि आतलं आणि आसोशीने लिहितात. ह्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे दिनकर मनवर यांच्या कविता आहेत. दिनकर मनवर हा आत्ताच्या पिढीतला कवी आहे, आणि पाण्यारण्य म्हणून त्याचं एक पाण्यारण्य म्हणून पुस्तक नवीन आत्ता आलेलं आहे. आणि सगळ्या कविता ह्या पाण्याच्या प्रतिमेशी जोडलेल्या आहेत, आणि त्यातली बाई ही सगळी त्यांनी जोडलेली. आणि बाईला शोधण्याचा प्रयत्न पुरुष म्हणून किती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण त्या संग्रहात केले आहे. त्यातली एक छोटा हा तुकडा आहे, अद्भुताच्या पलीकडे. अद्भुताच्या पलीकडे अद्भुत तुझा वावर, अद्भुताच्या पलीकडे अद्भुत तुझा वावर. तुझ्या वावरात माझा नांगर, तुझ्या वावरात माझा नांगर.
नांगरत राहतो तुझी माती आणि रांगत रांगत तुझ्या आत मी माझं अपूर्णतेचं बी पेरत राहतो. माझं आसक्तीचं झाड तुझ्या माझ्या झुलत राहतं. माझं आसक्तीचं झाड तुझ्या माझ्या झुलत राहतं. ह्या झुळण्यात तुझ्या पाठीचं दुखणं माझ्या पाठीत येत राहतं. ह्या झुळण्यात तुझ्या पाठीचं दुखणं माझ्या पाठीत येत राहतं. तुझं हे दुखणं माझ्यातून वाहून जात नाहीये कायमचं, वाहून जात नाहीये कायमचं. वा वा. इतकं सुंदर बाईला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तसाच अजय कांडार नावाचा आमचा एक कवी आहे कोकणातला. मगाशी वीर धवल परबची कविता तुम्ही ऐकलेली आहे. हा सुद्धा एक असंच हे सगळं आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या ज्या सगळ्या बायका आहेत त्यांना पाहतोय आणि कविता लिहितोय. अनेक अवनोल ह्या अजय कांडार यांच्या कविता संग्रहामध्ये अशा सगळ्या स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला दिसतोय. मगाशी चंद्रकांत पाटलांची कविता तुम्ही ऐकली प्रज्ञा पवारांकडनं. मराठीमध्ये अनेक कवींच्या कवितांमध्ये आपल्याला हे स्त्रीला खूप वेगवेगळ्या पातळीवरचं समजून घेणं दिसेल. अशीच एक कविता आहे, बायांना पाऊस नकोसा झालाय. बायांना पाऊस नकोसा झालाय या उतरत्या वयात. बायांना पाऊस नकोसा झालाय या उतरत्या वयात. पूर्वीसारखाच पाऊस आताही येतो नियमित, पण सहनच होत नाहीये त्यांना, तुडुंब कोसळतो अंगावर तेव्हा. भिजून घ्यावं लागतं निमूट आणि वस्त्रांवर वस्त्र बदलत कोरडं व्हावं लागतं सकाळ संध्याकाळ. नको नको असताना तो कोसळतो, त्याला नसते काळवेळ, शेतात वाटेत कुठेही. तेव्हा बाया सावरतात स्वतःला वागताना शेताभातात. तेव्हा बाया सावरतात स्वतःला वागताना शेताभातात. पाऊस पडल्या की त्या बोलतात एकमेकींशी, जीवापलीकडचं गुपित आपल्यालाच ऐकू येईल असं. निघतात एखाद्या आडोशाला, थांबतात तो घेईपर्यंत विसावा आणि ओल्या चिंब अंगानेच वेचतात आठवणी. ठेवू नंतर एकमेकीत, ठेवू नंतर एकमेकीत. वा, अप्रतिम. वा. स्त्रीचं मन कसं असतं ना, आकाश, पाणी, तारे, वारे, पाऊस या सगळ्याशी ती अगदी सहज नातं जोडून घेते. आपल्या मनातली गुपितही सांगते. कवयित्री इंदिरा संतांनी नाही का एका कवितेमध्ये पावसाला विनवलं होतं, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझं चंद्रमौळी आणि दारात सायली. स्त्री कितीही मोठी झाली, तिच्या कर्तृत्वाच्या कक्षा कितीही रुंदावल्या, तरी तिचं घर, तिचा संसार, तिची माणसं यांची काळजी तिला सतत असतेच. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, हे असतंच. जशी स्त्रीची संवेदनशीलता अनेक कवितांमधून उलगडलेली आहे, तशीच बदलत्या काळाच्या संदर्भात तिच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या कवितासुद्धा आज आपण ऐकल्या. एक मात्र खरं, आयुष्याच्या रंगमंचावर आई, मुलगी, सासू, सून, बहीण, जाऊ, नणंद अशा अनेक भूमिका पेलत ती आजही उभी आहे ठामपणे. काळाच्या सगळ्या कसोट्या पार करत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत ती आजही उभी आहे नेटाने. म्हणून तिच्या कर्तृत्वाला, तिच्यातल्या मातृत्वाला आणि तिच्यातल्या संवेदनशीलतेला आमचा सर्वांचा सलाम. कवयित्री शांता शेळके यांच्या पैठणी या कवितेनी आज आपण स्त्री मनाची एक गुंफी या कार्यक्रमाचा समारोप करूया. कविता सादर करते पैठणी शांता शेळके. फडताळात एक गाठोडं आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली तिथे कपडे आहेत जुने, कुंचा, टोपडी, शेले, शाली, आणि त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर दामी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, पडली होती सर्वांच्या पाया. हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण.
धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला, वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. आहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्ष गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. काय सुरेख कविता आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री मनाची एक गुंफी हा स्त्री मनाच्या कवितांचा विशेष कार्यक्रम आम्हाला सादर करता आला. कार्यक्रमाची संहिता लिहिली होती उत्तरा मोने यांनी, निर्मिती केली होती मिती क्रिएशन्स यांनी. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे मी मनापासून आभार व्यक्त करते की आम्हाला सगळ्यांना उत्तमोत्तम कविता तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या. शेवटी एकच छोटी विनंती करते सर्व प्रेक्षकांना की केवळ हा एक दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करू नका. या दिवशी एक वेगळा विचार करा, या दिवसापासून एक वेगळा विचार जगा. काळ असा आला आहे की या काळामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांकडून पाठिंबा पुष्कळ मिळायला लागलेला आहे. मी तर गमतीने असं म्हणते की जसं आधी म्हणायचे की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, तसे आज स्त्रियांच्या मागे सुद्धा पुरुष उभे राहायला लागलेले आहेत. त्या सगळ्यांची आपण आज आठवण करूया, त्यांचं अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊयात आणि या पुरुषांची संख्या उत्तरोत्तर वाढत राहील अशी अपेक्षा करूया, असे प्रयत्न करूया. तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. पहिली क्रांती ही इंग्लंडमध्ये 8 मार्चला घडली. मजदूर महिलांनी ह्या लोकांनी ती क्रांती घडवली आणि स्वतःचे हक्क मागण्यासाठी पूर्ण जगामध्ये आपल्या महिला सगळ्या सज्ज झाल्या. आणि त्यानंतर आपण दरवर्षी 8 मार्चला आपला महिला जागतिक दिन म्हणून आपण साजरा करतो. बरेच जणांना असं वाटतं की महिला दिन आहे. महिला दिन नाही, महिला उलट दीन दुबळ्यांना मदत करणाऱ्या महिला आहेत. प्रत्येक महिलेच्या हृदयामध्ये छोट्या कप्प्यामध्ये आईचं हृदय दडलेलं असतं. मग ती अगदी जन्माला आली मुलगी आणि एका वर्षाने ती चालायला लागली की तिला कळतं, कारण त्याला उपजतच परमेश्वराने जी देणगी दिलेली आहे ती आपल्याला मातृत्वाची दिलेली आहे. आणि मातृत्वाची देणगी ही फक्त आणि फक्त महिलांना मिळाल्या असल्या कारणाने आज जगामध्ये महिलांचं स्थान हे आगळं वेगळं आहे. अगदी देवादिखांमध्ये जरी पाहिलं तर देवांना जेव्हा कष्ट पडले, संकटं आली, त्या वेळेला आपण कथामधनं किंवा ग्रंथांमधनं ऐकलंय, वाचलंय की देवीनी नवीन रूप घेऊन आलेल्या संकटाचं निवारण केलं आहे. म्हणजे आपण जे काही आईबापांचा प्रश्न पडतो, मुलगी म्हणजे संकट, तर मुलगी म्हणजे संकट नसून ती एक तुमच्या आयुष्यातली चांगली पर्वणी असते की जेणेकरून मुलगी शिकली की संपूर्ण कुटुंब शिकलं असं जे म्हटलं जातं ते वास्तवात एकदम खरं आहे.